नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राऊत। आज आपण या ठिकाणी इथे रिव्हिजनचा हा आपला सेकंड पार्ट आहे। पहिल्या पार्टमध्ये आपण महत्त्वाचं म्हणजे बेरोजगारी हा जो काही टॉपिक आहे याच्यावरती आपण डिस्कशन केलेलं आहे आणि आज आपला जो काही सेकंड टॉपिक असेल हा आहे दारिद्र्य। आपली जी काही राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचे एकूण 14 पॉइंट्स आहेत, परंतु हे 14 पॉइंट्स आपल्याला इथे कव्हर करणं शक्य नाही। या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे काही पॉइंट्स असतील ज्याच्यावरती आयोग आपल्याला प्रश्न विचारते याच्यावरती आपण जवळपास 8 क्वेश्चन्स किंवा 8 पॉइंट्स आपण इथे कव्हर करणार आहोत। तर यामध्ये पहिला पॉइंट आपण काल कव्हर केलाय कालच्या पार्टमध्ये, हा आहे बेरोजगारी, सेकंड दारिद्र्य, लोकसंख्या, नियोजन, निर्देशांक, शाश्वत विकास, सर्वसमावेश विकास, नंतर आहे बँकिंग। तर जवळपास आपल्याला इथे 15 प्रश्न येत असतात, परंतु या 15 क्वेश्चन्स पैकी आपला जो काही ऍव्हरेज आहे हा जवळपास 10 ते 12 क्वेश्चन्स एवढेच आपल्या हातामध्ये लागू शकतात। तर मित्रांनो, यापैकी जे काही 10 ते 12 क्वेश्चन्स आहेत यापैकी या रिव्हिजन सेशन्स मधून आपण जवळपास 6 ते 5 क्वेश्चन्स बरोबर येतील या दृष्टिकोनातून आपण हा रिव्हिजन सेशन इथे कंटिन्यू करतोय। तर मित्रांनो, कालच्या पार्ट मध्ये आपण बेरोजगारी हा पॉइंट इथे लक्षात घेतलाय। बेरोजगार म्हणजे काय, रोजगार म्हणजे काय, लेबर फोर्स म्हणजे काय, आउट ऑफ लेबर फोर्स म्हणजे काय, या संपूर्ण संकल्पना आपण समजून घेतल्यात। याचबरोबर याच्या बास्केट कोणत्या असतात, सीडीएस असेल, सीडब्ल्यूएस असेल, यूएस असेल, हे आपण बास्केट लक्षात घेतल्या। याचबरोबर बेरोजगारीचे जे प्रकार आहेत हे सुद्धा आपण काल लक्षात घेतलेत। तर हा जो काही व्हिडिओ आहे तुम्ही नक्की बघा पहिला पार्ट, त्याच्यानंतर तुम्हाला इथे सेकंड पार्ट आपण इथे चालू करतोय आणि आपला हा जो काही सेकंड पार्ट असेल हा आहे आपला दारिद्र्य। तर चला तर मित्रांनो, आपण डायरेक्टली दारिद्र्य या टॉपिक वरती सुरुवात करूया। दारिद्र्य म्हणजे आहे गरिबी। कोणी सांगू शकेल का काय आहे याचा अर्थ एक्झॅक्टली गरिबी म्हणजे काय? नॉर्मली आपण काय करत असतो, गरिबी हा जो काही शब्द आहे तो आपल्या स्वतःच्या डेफिनेशननुसार आपण तयार करतो। समजा आपल्याला कोणी म्हटलं की पार्टी दे, आपण सरळ काय म्हणतो, मी गरीब आहे, तू श्रीमंत आहे, तू पार्टी द्यायला हवी। किंवा कधी कधी आपण सहज म्हणतो की हा बिचारा किती गरीब आहे। मुळात गरीब आणि श्रीमंत ही जी काही व्याख्या आहे ते आपण आपल्या नेहमी मनानुसार करतो, पण लक्षात घ्या सरकारची जी काही व्याख्या आहे गरिबीची ती खूप वेगळी आहे। कदाचित तुम्हाला त्या व्याख्येवरती विश्वास सुद्धा बसणार नाही। सरकारने असं सांगितलं की जो व्यक्ती दिवसाला 29 रुपये खर्च करू शकते, 27 रुपये खर्च करू शकते, तो व्यक्ती श्रीमंत आहे एका दिवसाला। आणि विशेषतः जर तो ग्रामीण भारतामध्ये असेल तर हे 27 रुपये आहे आणि शहरी भारतामध्ये असेल तर हे प्रमाण आहे जवळपास 29 रुपये। जर समजा तुम्ही जर 29 रुपये जर खर्च करू शकत असाल तर याचा अर्थ की तुम्ही श्रीमंत आहात। जर समजा तुम्ही जर 25 रुपये जर खर्च करू शकत असाल तर याचा अर्थ हा तुम्ही गरीब आहात। पण लक्षात घ्या, सरकारचं जर तुम्ही जर डेफिनेशन बघितली तर आपला आणि सरकारचं काही ताळमेळ लागत नाही। कारण की तुम्हाला माहिती की जेव्हा आपण नाश्ता करायला जेव्हा जातो सहज 25-30 रुपये आपले हे खर्च होतात। म्हणजे एका टाइमचा आपला खर्च हा केवळ 25-30 रुपये आहे आणि सरकारने इथे आपल्याला सांगितलं की एका दिवसाचा तुमचा खर्च किती असायला हवा, हा 27 रुपये असेल तर तुम्ही श्रीमंत आहात। याच्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही कोण आहात, गरीब आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारचं हे थोडंसं सरकारच्या अँगलने आज आपण इथे सविस्तर डिस्कशन करणार आहोत आणि याच पॉइंट मध्ये येणारा जो काही प्रश्न आहे आपल्या परीक्षेला याच्यावरती आपण हा महत्वाचा मुद्दा जो असेल MPI, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी, याच्यावरती आपल्याला डेफिनेटली प्रश्न असेल। कारण की या ठिकाणी आता मोदी सरकारचं असं म्हणणं आहे की मागच्या 9 वर्षामध्ये म्हणजे 2014 पासून तर 2023-24 पर्यंत देशामध्ये जवळपास 25 कोटी लोक यांचं जे काही बहुआयामी दारिद्र्यता आहे म्हणजे मल्टिपल पॉवर्टी किंवा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी याच्या बाहेर पडलेले आहेत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर गरिबी म्हणजे काय आणि मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी म्हणजे काय, याच्यामध्ये फरक आहे आणि एक्झॅक्टली आज आपण येथे डिस्कशन करणार आहोत। या सेशन मध्ये आपल्याला नक्कीच याच्यावरती प्रश्न असेलच, तर त्यामुळे हा जो की व्हिडिओ आहे तुम्ही पूर्णतः बघा। आता याच्यामध्ये आपण सुरुवात करूया की दारिद्र्य म्हणजे काय। जेव्हा आपण दारिद्र्य हे लक्षात घेतो तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर या सगळ्या गोष्टी इथे येतात। गरीब लोक आहेत, त्यांना जेवण मिळत नाही, ते झोपडपट्टीमध्ये राहत असतात, ते रस्त्यावरती राहत असतात, त्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाही, त्याला म्हणतो आपण गरीब। पण मित्रांनो, ही गरीब ही डेफिनेशन नाही आहे। आपल्या देशामध्ये गरीब याचे जे काही प्रकार केलेले आहेत ते आपण समजून घेऊयात आणि हळूहळू पुढे आपण जाऊयात। लक्षात घ्या, प्रामुख्याने जेव्हा आपण गरिबी जेव्हा म्हणत असतो याचे जगामध्ये प्रामुख्याने 4 प्रकार पडतात। गरिबी म्हणजे काय, तर गरिबी, पहिली गरिबी आहे आपली सापेक्ष दारिद्र्यता, दुसरी आहे निरपेक्ष दारिद्र्यता, प्रासंगिक दारिद्र्यता,
नंतर आहे पिढीजात दारिद्र्यता. या 4 दारिद्र्यापैकी सर्वात महत्वाची जी काही गरिबी आहे आपल्याला ही 2 प्रकारची आहे, सापेक्ष गरिबी आणि दुसरं आहे निरपेक्ष गरिबी. आता हे लक्षात घ्या, पिढीजात दारिद्र्यता म्हणजे काय. जर समजा वडील जर गरीब असतील तर नक्कीच मुलगा हा गरीब असणार, परत त्याचा मुलगा हा गरीब असणार, कारण की त्यांना तिथे कोणत्याही प्रकारचे रिसोर्सेस नाहीये, शिक्षण नाहीये, आरोग्य नाही आणि अवस्था जी आहे ती दळबद्री आहे. म्हणजे पिढ्यांचा जे काही गरीबपणा आहे तो कंटिन्यू चालतोय, याला म्हणतो आपण पिढीजात दारिद्र्यता. नंतर आहे आपला प्रासंगिक गरिबी. प्रासंगिक गरिबी म्हणजे काय, जसं की तुम्हाला माहित असेल की सध्या कोविड आला होता मागच्या काही दिवसामध्ये. कोविड आला आणि बऱ्याच लोकांची सेव्हिंग जी आहे ती खाली झाली, म्हणजे ते काय झाले असतील, गरीब झाले आहे. जे लोक परिस्थितीनुसार गरीब होतात यांना म्हणतो आपण प्रासंगिक गरिबी. आता याच्यानंतर आपल्याला हे 2 महत्वावरती थोडंसं डिस्कशन करायचं आहे, निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य. आता आपल्याला हे समजून घ्यायचंय की ह्या दोघांमध्ये एक्झॅक्टली फरक आहे काय. निरपेक्ष दारिद्र्य आणि दुसरं आहे सापेक्ष. लक्षात घ्या मित्रांनो, सापेक्ष गरिबी या शब्दाचा असा अर्थ होतो की जेव्हा श्रीमंत यांच्यामध्ये जेव्हा तुलना होते. जसं की आपण एक उदाहरण घेऊयात, एक आहे आपले गौतम अदानी आणि दुसरं आहे अंबानी. या दोघांमध्ये जेव्हा कंपॅरिझन होते, एक म्हणतो की माझ्याकडे हेलिकॉप्टर आहे, दुसरा म्हणतो की माझ्याकडे एरोप्लेन आहे, तिसरा म्हणतो की माझ्याकडे 10 बंगलो आहेत. म्हणजे जेव्हा श्रीमंतामध्ये जेव्हा तुलना केली जाते याला म्हणतो आपण सापेक्ष गरिबी. विशेषतः लक्षात घ्या, सापेक्ष या शब्दाचा अर्थ हाच होतो रिलेटिव्ह. रिलेटिव्ह या शब्दाचा अर्थ हा होतो की कंपॅरिझन, रिलेशन्स. मग हे रिलेशन कोणाचं आहे, हे रिलेशन आहे श्रीमंतांचं. म्हणजे एक श्रीमंत दुसऱ्या श्रीमंतापेक्षा किती श्रीमंत आहे याची जेव्हा तुलना केली जाते याला म्हणतो आपण या ठिकाणी इथे सापेक्ष श्रीमंती किंवा सापेक्ष गरिबी. याच्यामध्ये लक्षात घ्या, आता श्रीमंत तुलना म्हणजे काय आहे, एक आहे उच्च उत्पन्न आणि दुसरं आहे थोडस कमी उत्पन्न. पण मुळात हे दोघेही कसे असतील, हे श्रीमंत असतील. तर हे इथे लक्षात घ्या. आता मला सांगा मित्रांनो, ही जी काही सापेक्ष जी काही गरिबी आहे ही आपण कधीही याचं निर्मूलन करू शकतो का. समजा गौतम अदानी म्हणतो की माझ्याकडे 2 हेलिकॉप्टर आहे, अंबानी असं म्हणतो की माझ्याकडे 10 हेलिकॉप्टर्स आहे. माझा तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक दुसऱ्यापेक्षा नेहमी हा कमी जास्त असणारच आहे. मग जर प्रत्येकाची जर सापेक्ष गरिबी जर कमी करायची असेल तर देशामध्ये हे शक्यच होत नाही. तुम्हाला असा नेहमी प्रश्न येईल की कोणत्या गरिबीचं आपण निर्मूलन करू शकतो. सापेक्ष गरिबी याचं आपण कधीही निर्मूलन करू शकत नाही, कारण की जी काही दरी आहे श्रीमंतामधली दरी ही नेहमी राहणारच आहे. मग लक्षात घ्या, याचा इथे आपल्याला कधीही निर्मूलन करता येणार नाही. मग आता ही जी काही गरिबी आहे ती प्रामुख्याने कोणत्या देशामध्ये पाहायला मिळते, जे काही विकसित देश आहेत. तुम्हाला माहित असेल विकासाच्या टप्प्यानुसार प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. एक आहे विकसित देश, दुसरा आहे विकसनशील देश आणि तिसरा देश असेल आपला अविकसित देश. असे हे 3 प्रकार पडतात. विकसित देश म्हणजे काय, ज्याचं इन्कम हे सर्वात जास्त आहे, $14,000 पेक्षा जास्त आहे. ज्याचं इन्कम त्याच्यापेक्षा कमी आहे त्याला म्हणतो आपण विकसनशील. लक्षात घ्या, हे जे काही 3 टप्पे आहे यापैकी जे काही विकसित देश आहेत त्यांचा टप्पा हा सर्वात वरचा आहे. म्हणजे त्या देशाच्या जे काही समस्या आहेत खाण्यापिण्याच्या ह्या संपलेल्या आहेत. त्यांना कधीही समस्या येत नाही की लोक गरीब झालेत आणि ते मेलेत किंवा त्यांना अन्नधान्य मिळालं नाही. हे विकसित देशामध्ये ह्या समस्या नसतात. म्हणजे गरीब हा जो काही प्रकार आहे तो विकसित देशामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. सर्वात जास्त हा जो काही प्रकार आहे तो पाहायला मिळतो आपल्याला अविकसित आणि विकसनशील या देशामध्ये. तर नेहमी इथे लक्षात घ्या, हे जे काही सापेक्ष जी काही गरिबी आहे ती प्रामुख्याने आपल्याला विकसित देशामध्ये पाहायला मिळते. तुम्हाला कदाचित असा एक ऑप्शन येऊ शकतो की सापेक्ष गरिबी ही अविकसनशील देशामध्ये किंवा विकसनशील देशामध्ये पाहायला मिळते, ते वाक्य चुकीचं असेल. मग लक्षात घ्या, विकसनशील आणि अविकसित या देशामध्ये कोणती गरिबी पाहायला मिळते तर हीच आहे आपली निरपेक्ष गरिबी. ही प्रामुख्याने विकसनशील आणि अविकसित या देशामध्ये पाहायला मिळते. आता इथे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की निरपेक्ष गरिबी म्हणजे काय. निरपेक्ष गरिबी या शब्दाचा अर्थ हा होतो की असा एखादा व्यक्ती ज्याच्या बेसिक गरजा किंवा मूलभूत गरजा पूर्ण होऊ शकत नाही. आता मग आपल्या मूलभूत गरजा कोणत्या असतील, अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत.
म्हणजे जो व्यक्ती त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही तो व्यक्ती कोण आहे? गरीब आहे. आणि जो व्यक्ती त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकतो तो कोण आहे? श्रीमंत आहे. अशी सोपी सोपी डेफिनेशन तुम्हाला या निरपेक्ष गरिबी याची आहे. परत एकदा सांगतोय, निरपेक्ष गरिबी म्हणजे काय? जो व्यक्ती त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही या व्यक्तीला म्हणतो आपण निरपेक्ष गरिबी. याला आपण इंग्लिशमध्ये ॲब्सोल्यूट पॉवर्टी असं म्हणतो. याचं आपण सहज निर्मूलन करू शकतो. एक उदाहरण लक्षात घ्या. जसं की इथे राम नावाचा एक मुलगा आहे किंवा एक व्यक्ती आहे ज्याला प्रॉपर जेवण मिळत नाही, यामुळे हा गरीब झालेला आहे. सोपं आहे. जर याला जर आपण अन्नधान्य दिलं तर हा लगेच गरिबीच्या बाहेर पडेल. म्हणजे याचा अर्थ हा होतो की जे काही निरपेक्ष गरिबी आहे याचं आपण सहज निर्मूलन करू शकतो. हे निर्मूलन करण्याचं हे शक्य आहे. हे झालं आपल्या जगाच्या दृष्टिकोनातून. आता आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की भारताचा दृष्टिकोन याच्याबद्दल कसा आहे. मला सांगा मित्रांनो, भारतामध्ये कोणत्या प्रकारची गरिबी असेल? सापेक्ष असेल की निरपेक्ष असेल? तर ऑब्विसली ही निरपेक्ष असेल, कारण की भारत हा देश सध्या विकसनशील आहे. सर कॅमेरा फ्लिप करा. कारण की भारत हा जो काही देश आहे तो हा विकसनशील देश आहे आणि भारताची काही डेफिनेशन आहे ही पूर्णतः वेगळी आहे. भारताचं असं म्हणणं आहे गरिबीबद्दल की भारतामध्ये गरिबी या शब्दाचा अर्थ हा होतो की एखादा व्यक्ती जो त्याची मूलभूत गरज पूर्ण करू शकत नाही, परंतु ह्या गरजा पूर्ण करत असताना याची जी काही लेवल आहे ती हाय लेवलला नाहीये. ती कशा लेवलला असेल? निम्न लेवलला. म्हणजे कसं बस तरी जीवन जगणे. म्हणजे याचा अर्थ हा होतो निम्न गरजा पूर्ण करणे. म्हणजे आधी तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर मूलभूत गरजा आणि निम्न गरजामध्ये काय फरक आहे? मुळात हे एकच आहे. मूलभूत गरजा म्हणजे काय? तर चांगलं पाणी, चांगलं घर, चांगलं शिक्षण, या म्हणतो आपण मूलभूत गरजा. आणि निम्न गरजा म्हणजे काय? मिनिमम फॅसिलिटी. पाणी मिळालं तरी चालतील परंतु ते अस्वच्छ असलं तरी चालेल, याला म्हणतो आपण निम्न गरजा. तुम्हाला एकदम बिल्डिंग नसली तरी चालेल, फक्त घर असलं तरी चालेल, याला म्हणतो आपण निम्न गरजा. आता जे काही निम्न गरजा आहे याचा संबंध आपल्या भारतामध्ये हा कशाशी जोडला गेलेला आहे? हा जोडला गेलेला आहे फक्त जगण्याशी. म्हणजे जो व्यक्ती प्रॉपर जगू शकतो तो कोण आहे? श्रीमंत. जो प्रॉपर जगू शकत नाही तो कोण आहे? गरीब. भारतामध्ये अशा प्रकारची सोपी सोपी डेफिनेशन केली. माझं लक्षात घ्या मित्रांनो, जगणे हाच आपला बेसिक फरक आहे गरिबीमधला. जर समजा एखादा व्यक्ती जगू शकतो, आता जगणे याचं एकक आपलं हे कशाबरोबर असेल? आपण कशामुळे जगू शकतो? हो, 2 वेळेचं जर जेवण मिळालं तर आपण जगू शकतो. म्हणजे याचा अर्थ हा होतो की जगणे याचा जो काही संबंध आपल्या देशामध्ये जो काही लावलेला आहे हा कशाशी आहे? जेवण करण्याशी. तुम्हाला हे थोडंसं ऐकताना थोडंसं वेगळं वाटत असेल, पण लक्षात घ्या आता हळूहळू आपण त्या कन्सेप्टवर चाललोय. आता जेवण आपण कशासाठी करत असतो? ऊर्जा मिळवण्यासाठी, म्हणजे आपल्याला कॅलरी मिळवण्यासाठी. म्हणजे आपल्या देशामध्ये आपण गरिबी जी लक्षात घेतोय हे जगण्याशी संबंधित आहे आणि याचा संबंध आपण जो काही जोडलेला आहे हा कशाशी आहे? आपल्या कॅलरी बरोबर. सगळ्यांना माहित असेल की कॅलरी हे कशाचं युनिट आहे? ऊर्जेचं युनिट आहे. तर आपल्या देशामध्ये आपण कॅलरी हा बेस पकडलेला आहे. आता इथे आपल्याला हे लक्षात घ्यायचं मित्रांनो की मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर ह्या कॅलरी किती असाव्यात? जर तुम्हाला जर किमान जर जगायचं असेल एका दिवसामध्ये तर यामध्ये आपल्याला कॅलरी सरळ सरळ सांगितल्या असतील तर त्या आहेत 2400 कॅलरी आणि दुसरी असेल आपली 2100 कॅलरी. मग 2400 कॅलरी कोणासाठी असेल? जो व्यक्ती ग्रामीण भारतामध्ये राहतो या व्यक्तीला किती कॅलरीची आवश्यकता आहे जगण्यासाठी? 2400 कॅलरी. आणि जर एखाद्या व्यक्ती शहरी भारतामध्ये राहत असेल तर त्याला कितीची आवश्यकता आहे? 2100 कॅलरी. म्हणजे इथे लक्षात घ्या, जर एखादा व्यक्ती ग्रामीण भारतामध्ये राहतो आणि जर समजा तो 2500 कॅलरी जर घेत असेल तर याचा अर्थ तो कोण आहे? श्रीमंत आहे. जर एखादा व्यक्ती शहरी भारतामध्ये राहतो आणि तो केवळ 1800 कॅलरी जर घेत असेल तर याचा अर्थ तो कोण आहे? गरीब आहे. म्हणजे भारतामध्ये गरीब आणि श्रीमंत याची व्याख्या ही कशानुसार आहे? आपल्या कॅलरीनुसार आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर असं होऊ शकते की समजा एखादा व्यक्ती 5 स्टार मध्ये जेवण करतोय आणि एखादा व्यक्ती छोट्याशा हॉटेलमध्ये जेवण करतोय. तुम्ही 5 स्टार मध्ये जेव्हा जेवण करता त्याची कॅलरी आहे केवळ 1000 आणि नॉर्मल हॉटेलमध्ये जर जेवण केलं त्याची कॅलरी आहे समजा 3000. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की जो व्यक्ती 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण करतो ज्याला फक्त कॅलरी मिळालेली आहे 1000, तो मग गरीब आहे का?
का हा गरीब आहे? तर लक्षात घ्या, कॅलरी घेण्याचा जे काही संबंध आहे तो प्रत्येक ठिकाणी व्हेरिएबल होऊ शकतो, कारण की याचा संबंध जो आहे तो तुमच्या एक्झॅक्टली पैशाशी लागत नाही. मग अशा वेळेस सरकारने क्लिअर सांगितलं की जर तुम्हाला इथे कॅलरी तुम्हाला एवढी आवश्यकता आहे, परंतु ही कॅलरी मिळवताना तुम्हाला किती खर्च लागला हे महत्वाचं आहे. मग 2400 कॅलरी जर तुम्हाला मिळवायची असेल तर सरकारने सरळ सांगून टाकलं की तुम्हाला किती रुपयाचा खर्च आहे? केवळ 27 रुपयाचा. जर तुम्ही शहरी भारतामध्ये असेल तर तुमचा हा खर्च किती आहे? जवळपास 33 रुपये. क्लिअर झालं? म्हणजे आपल्या देशामध्ये तुम्हाला असा प्रश्न येऊ शकते की गरिबी मोजण्याचं जे काही एकक आहे ते कशा बेसवरती आहे? कॅलरी या बेसवरती. मग आता लक्षात घ्या, आतापर्यंत ज्या काही आपल्याला समिती आल्या असतील या सगळ्यांनी एकच बेस वापरला, तो म्हणजे काय असेल? कॅलरी. कारण की आपल्या भारतामध्ये जी काही गरिबी आहे हे मोजण्याचं काम कोणाचं आहे? तर हे काम आहे नियोजन आयोगाचं. नियोजन आयोग जे आहे ते एका प्रकारचं नोडल एजन्सी म्हणून काम करते. परंतु मित्रांनो, तुम्हाला हे माहित असेल की आता जे काही नियोजन आयोग आहे ते सध्या बरखास्त झालेलं आहे. मोदी सरकार आला आणि त्यांनी हे सगळ्यात प्रथम हे बंद केलं. आज आपल्या देशामध्ये नियोजन आयोग याच्या ऐवजी एक नवीन संस्था आहे, याचं नाव काय आहे? नीती आयोग. नीती आयोगाची स्थापना कधी झाली असेल मित्रांनो? यस, 1 जानेवारी 2015 मध्ये 1 जानेवारी 2015 मध्ये याची स्थापना झाली असेल. आणि आज आपल्या देशामध्ये नीती आयोग हेच गरिबी मोजण्याचं काम करते. म्हणजे आता नीती आयोगाचा जो काही रोल आहे तो आता वाढलेला आहे, हे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की मग भारतामध्ये गरिबी असावी यासाठी अनेक प्रकारच्या समित्या स्थापन केल्या गेलेल्या आहेत. कारण की प्रत्येक वर्षी जे काही डायमेन्शन्स आहे ते बदलत असतात. महागाई जी आहे ती नेहमी बदलत असते, विकास जो आहे तो सुद्धा बदलत असते. मित्रांनो, हे लक्षात घ्या, आतापर्यंत आपल्या देशामध्ये ज्या काही समित्या आहेत या समितीनुसार गरिबीची आपण आकडेवारी नेहमी मोजलेली आहे. मग लक्षात घ्या, ह्या ज्या काही समित्या आहेत या समित्याची आपल्याला 2 प्रकार इथे करता येईल. अशा काही समित्या ज्या सरकारने स्थापन केलेल्या आहेत आणि अशा काही समित्या ज्या काही लोकांनी स्वतःहून पुढाकार घेतलेला आहे. जर समजा एखादी समिती जर नियोजन आयोगाने जर स्थापन केली असेल, नियोजन आयोगाने जर स्थापन केली असेल तर याला म्हणायचं आपण कार्यालयीन समिती. जर एखादी जर समिती जर एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने जर स्थापन केली असेल, परंतु याच्यामध्ये आपल्याला या नियोजन आयोगाचा कोणताही रोल नाहीये, तर अशा प्रकारच्या समितीला आपण काय म्हणायचंय? तर याला म्हणतो आपण अकार्यालयीन समिती. अकार्यालयीन समिती. आधी मला सांगा, तुम्हाला हा बेस इथे लक्षात आला का? कार्यालयीन समिती आणि अकार्यालयीन समिती. कार्यालयीन समिती म्हणजे काय? ज्याचा नेमणूक किंवा ज्याचा बेस हा नियोजन आयोगाबरोबर आहे, आणि अशा काही समित्या ज्याचा बेस काही संबंध हा नियोजन आयोगाबरोबर नाहीये. कोणत्याही प्रकारचा संबंध नियोजन आयोगाबरोबर नाही. आता आपल्याला या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या समित्या इथे लक्षात घ्यायच्या. सर्वप्रथम ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न येतात तो हाच फॅक्ट आहे की आपल्या देशामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या कार्यालयीन समित्या आहेत, आणि हे तुम्हाला जसं आहे तसं पाठ करायचंय. कारण की हा जो काही आजचा जो काही टॉपिक आहे तो पूर्ण डेटा आहे, डेटा आणि थोडाफार कन्सेप्ट. तर त्यामुळे आपण ह्या दोन्ही फॅक्ट इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. आपल्या भारतामध्ये कार्यालयीन समित्या कोणकोणत्या आहेत त्यांची आपण एक यादी करूयात, आणि ही यादी आपल्याला पाठ करायची. तर पहिली जी काही समिती आहे ही आहे आपली कार्यगट समिती, किंवा याला म्हणू आपण धनंजय गाडगीळ समिती. धनंजय गाडगीळ कार्यगट या संस्थेची स्थापना झालेली आहे 1962 मध्ये. ही एक समिती आहे. या समितीचा उद्देश हाच होता की आपल्या देशामध्ये गरिबी किती आहे आपल्याला हे मोजायचं होतं. त्याच्यानंतर ह्या समितीनंतर आपण एक दुसरी समिती एक स्थापन केली असेल, या समितीचं नाव आहे अलग समिती. आता ही समिती आपण कधी स्थापन केली असेल तर हे वर्ष आहे 1977. जे तुम्हाला मी सांगतोय, जो डेटा देतोय हाच डेटा फक्त लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तिसरी समिती आपण स्थापन केली असेल, या समितीचं नाव आहे लकडवाला समिती. लकडवाला समिती जी असेल ही आपण याच्यामध्ये स्थापन केली असेल 1989 मध्ये. त्याच्यानंतर चौथी समिती आली असेल, त्या समितीचं नाव आहे
सुरेश तेंडुलकर समिती, सुरेश तेंडुलकर समिती ही समिती आली असेल 2005 मध्ये, 2005. आणि सर्वात महत्वाची आहे 5वी समिती जी आहे आपली सी रंगराजन समिती, सी रंगराजन समिती. आता ही समिती कधी स्थापन झाली असेल तर ही समिती झालेली आहे आपली 2012 मध्ये. लक्षात घ्या, ह्या आपल्या महत्वाच्या 5 संस्था आहेत. कोणकोणत्या असेल ह्या समित्या? धनंजय गाडगीळ कार्यगट 1962, अलग समिती 1977, लकडवाला समिती 1989, 1989 आहे. नंतर आहे सुरेश तेंडुलकर समिती 2005, सी रंगराजन समिती 2012. तर लक्षात घ्या, ह्या महत्वाच्या आपल्याला 5 समिती आहेत. 2012 मध्ये कोणती समिती आहे? लेटेस्ट सी रंगराजन समिती. पण लक्षात घ्या, 2015 मध्ये आपण नीती आयोगाची स्थापना केली. यामुळे जसं नीती आयोग आला असेल 2015 मध्ये, तसंच नीती आयोगाने एक वेगळी समिती स्थापन केली. याचं नाव आहे नीती आयोग टास्क फोर्स. नीती आयोग टास्क फोर्स या समितीची स्थापना आपण कधी केली असेल? ही केली असेल 2016 मध्ये. लक्षात घ्या, ह्या अशा प्रकारच्या आपल्या ह्या महत्वाच्या 6 समिती आहेत. आणि या 6 समितीची तुम्हाला जे नाव आहे ते पाठ करायचे. बघा, पहिली समिती आहे धनंजय गाडगीळ 1962, अलग समिती 1977, लकडवाला समिती 1989, सुरेश तेंडुलकर समिती 2005, सी रंगराजन समिती 2012 आणि नीती आयोग 2016. परत एकदा रिपीट करूयात, कारण की हे पाठ होणं गरजेचं आहे. पहिला आहे धनंजय गाडगीळ 1962, अलग समिती 1977, लकडवाला समिती 1989, सुरेश तेंडुलकर समिती 2005, रंगराजन समिती 2012, नीती आयोग टास्क फोर्स 2016. आता ह्या जे काही समिती तुम्हाला इथे दिसत आहेत, या सगळ्यांची तुम्हाला इथे स्थापना वर्ष दिसत आहेत. पण तुम्हाला असा एक प्रश्न आलेला आहे परीक्षेला की ह्या ज्या काही समित्या आहेत यांचे अहवाल कधी मांडण्यात आले, तर हे वर्ष आपल्याला इथे लक्षात ठेवायचे. यामध्ये लक्षात घ्यायचंय, अलग समिती यांची स्थापना झाली असेल 1977 मध्ये आणि यांनी अहवाल मांडला असेल 1979 मध्ये. लकडवाला समिती 1989 मध्ये स्थापन झाली असेल, यांचा अहवाल आला असेल 1993 मध्ये. सुरेश तेंडुलकर समिती स्थापन झाली असेल 2005 मध्ये, यांचा अहवाल आला असेल आपला 2009 मध्ये. यांची स्थापना झाली असेल रंगराजन समिती 2012, पण अहवाल आला असेल 2014. लक्षात घ्या, नीती आयोगासंदर्भात तुम्हाला प्रश्न अजिबात येणार नाही, कारण की ही जी काही समिती आहे यांनी शिफारसी तुम्हाला दिलेल्या आहेत, पण त्या सरकारने स्वीकारलेल्या नाही आहेत. म्हणून तुम्हाला इथे या परीक्षेला नीती आयोग टास्क फोर्स महत्वाचा नाही. फक्त तुम्हाला आतापर्यंत एवढाच प्रश्न विचारला असेल की नीती आयोग टास्क फोर्स याची संदर्भात समिती कोणत्या वर्षी स्थापन केली असेल, तर आहे आपला 2016. बाकी तुम्हाला इथे बेसिक फॅक्ट इथे लक्षात घ्यायचे. आणि तुमच्या पुस्तकामध्ये खूप सारा डेटा दिलेला आहे, खूप सारा डेटा आहे, डोकं असं एकदम भन होऊन जाते. मग लक्षात घ्या, परीक्षेच्या दृष्टिकोनातून जो काही डेटा आहे त्यासाठी तुम्हाला फक्त 2च समित्या महत्वाच्या आहेत. कोणकोणत्या असतील? एक आहे आपली सुरेश तेंडुलकर समिती आणि एक आहे सी रंगराजन समिती. आणि आज सुद्धा आपण या रिव्हिजन सेशन मध्ये केवळ 2च समित्या इथे आपण लक्षात घेणार आहोत. एक आहे सुरेश तेंडुलकर समिती, दुसरी आहे रंगराजन समिती. आतापर्यंत आपण जे काही लक्षात घेतलं असेल हे थोडक्यात आपण हे रिवाइज करण्याचा प्रयत्न करूयात. अलग समिती 1962, धनंजय गाडगीळ समिती 1962, अलग समिती 1977, अहवाल कधी आला असेल 1979, लकडवाला समिती 1989, अहवाल आला असेल 1993, सुरेश तेंडुलकर समिती 2005, अहवाल आला असेल 2009, रंगराजन समिती 2012, अहवाल आला असेल 2014. तर ह्या समिती आपल्याला इथे महत्वाच्या आहेत. जसं आपण ह्या समित्या इथे लक्षात घेतल्या मित्रांनो, या कोणत्या प्रकारच्या समित्या आहेत? ह्या कार्यालयीन समित्या आहेत, कारण की याला बेस कोणाचा आहे? नियोजन आयोगाचा बेस आहे. आता आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की याचबरोबर आपल्या देशामध्ये अकार्यालयीन समित्या कोणत्या आहेत. फक्त लक्षात घ्या, यांची तुम्हाला फक्त नावं लक्षात ठेवायची, बाकी काही पाठांतर करायचं नाही. फक्त एकदा नजर फिरवा. पहिली समिती कोणती असेल? ओझा समिती. दुसरा समिती कोणती असेल? दांडेकर आणि रथ समिती. ह्याची आकडेवारी तुम्हाला पाठ करण्याची इथे आवश्यकता नाही.
नंतर आहे BS मिनान समिती, नंतर आहे अहल्या समिती, मिन्हाज जैन आणि तेंडुलकर समिती, दत्त मार्टिन समिती आणि लास्टला आहे वर्धन समिती. किती लोक आहेत, किती समिती आहेत? केवळ 7. रिपीट करूयात आणि हे थोडंसं नजर घालून फिरवा. पहिला आहे ओझा समिती, दांडेकर आणि अरत समिती, नंतर आहे BS मिनान समिती, अहल्या समिती, मिन्हाज जैन आणि तेंडुलकर समिती, दत्त मार्टिन समिती आणि वर्धन समिती. तर ह्या महत्वाच्या फक्त 7च समित्या लक्षात घ्या. याच्यामध्ये यांनी किती गरिबी सांगितली, यांचा बेस काय होता, हे अजिबात महत्वाचं नाही. फक्त तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की खालीपैकी कोणत्या समित्या ह्या दारिद्र्याच्या संबंधित आहे? तर ह्या 7 संबंधित आहे. आता या 7 पैकी सर्वात जास्त महत्वाची कोणती आहे? तर या समितीचं नाव आहे दांडेकर समिती. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या भारतामध्ये सर्वप्रथम कॅलरीचा बेस असावा अशी आपल्याला कोणी शिफारस केली असेल? तर हीच ती समिती आहे ज्याचं नाव आहे दांडेकर आणि रथ समिती. दांडेकर रथ समिती यांनी सर्वप्रथम आपल्या देशामध्ये गरिबीचा बेस जर मोजायचा असेल तर बेस फॉर्म्युला कोणता होऊ शकतो? कॅलरी होऊ शकतो, असं सर्वप्रथम आपल्याला कोणी सांगितलं असेल? दांडेकर आणि रथ. मग यांच्या हिशोबाने कॅलरी बेस किती असावा? तर हा सांगितला यांनी 2250. किती आहे? 2250. तुम्हाला असा डायरेक्टली प्रश्न येऊ शकते की सर्वप्रथम कॅलरी बेस आपल्या देशामध्ये किती सांगण्यात आला होता? हा 2250 आणि त्या व्यक्तीचं नाव आहे दांडेकर आणि रथ समिती. बस इथे तुम्हाला या समितीमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे. माझं लक्षात घ्या, हा जो काही यांनी बेस सांगितला असेल कॅलरी बेस, हा आपली जी काही समिती असेल कार्यालयीन समिती, यांनी तो स्वीकारला असेल का? तर हा ऑब्विसली स्वीकारला, कारण की ही गोष्ट खूप चांगली आहे ना. कारण की आपल्याला आतापर्यंत हेच कळत नव्हतं 1977 पर्यंत की गरिबी मोजावी कशी, कारण की देशामध्ये ऑलमोस्ट सगळेच लोक गरीब होते. जर आपण लक्षात घेतले की त्यांचं अन्न वस्त्र निवारा, पण त्याबरोबर बाकीच्याही गोष्टी आहेतच की शिक्षण आहे, आरोग्य आहे. मग याच्यामध्ये कन्फ्युजन होतं आणि जगामध्ये एक बेस मानण्याचं काम कोणी केलं असेल? आपल्याला दांडेकर रथ समितीने. हाच बेस होऊ शकतो. या दृष्टिकोनातून आपल्या देशामध्ये सर्वप्रथम कॅलरी बेस स्वीकारणारी कोणती समिती आहे असा तुम्हाला प्रश्न येतो. तर ती कोणती समिती असेल? या समितीचं नाव आहे आपलं अलग समिती. सर्वप्रथम कॅलरी हा बेस स्वीकारणारे आणि विशेषतः यांनी हा ऑफिशियली हा कॅलरी स्वीकारलेली आहे. पण लक्षात घ्या, स्वीकारत असताना त्यांनी 2250 हा बेस नाही सांगितला. तर यांचा हा बेस किती असेल? यांचा बेस असेल 2400 आणि नंतर किती असेल? 2100. 2400 कोणासाठी असेल? ग्रामीण भारतासाठी, आणि शहरी भारतासाठी किती असेल? 2100. माझं लक्षात घ्या मित्रांनो, पहिल्यांदा बेस स्वीकारणारी कोणती समिती आहे? यांचं नाव आहे अलग समिती. मग हा जो एक बेस आहे हा खूपच चांगला होता, यामुळे आपल्याला एक्झॅक्टली कळत होतं की काय करायचं आहे. मग या दृष्टिकोनातून आपल्या देशामध्ये ज्या काही समिती आहेत, अलग समिती, लकडवाला समिती, सुरेश तेंडुलकर समिती, रंगराजन समिती, नीती आयोग, या सगळ्यांनी कॅलरी बेस हा स्वीकारलेला आहे. सगळ्यांनी हा कॅलरी बेस स्वीकारलाय. फक्त याच्यामध्ये अपवाद असा असेल की जी काही सी रंगराजन समिती आहे यांनी यांचा कॅलरी बेस हा थोडासा वेगळा सांगितला. परंतु हा सेम कॅलरी बेस कोणी कोणी सांगितला असेल? एक आहे आपला अलग समिती, नंतर आहे या ठिकाणी इथे आपलं लकडवाला समिती, नंतर आहे सुरेश तेंडुलकर समिती. या तिघांनाही सुद्धा कॅलरी बेस किती सांगितला असेल आपला? हा सेम 2400 कॅलरी आणि 2100 कॅलरी. बघा लक्षात आला का हा सिक्वेन्स? आपल्या देशामध्ये ज्या काही कार्यालयीन समिती आहे सगळ्यांनीच कोणता बेस स्वीकारला असेल? कॅलरी. परंतु 2400 आणि 2100 कॅलरी बेस स्वीकारणाऱ्या समित्या कोणत्या आहेत? तर ह्या 3 समित्या आहेत. कोणकोणत्या असतील? पहिली आहे आपली अलग समिती, दुसरी समिती आहे आपली लकडवाला समिती आणि तिसरी समिती आहे आपली सुरेश तेंडुलकर समिती. क्लिअर झालं सगळ्यांना? तुम्हाला इथून पुढे हे प्रश्न येऊ शकतात. तर 3 बेस स्वीकारणारे जे काही समित्या आहेत, अलग समिती, लकडवाला समिती आणि सुरेश तेंडुलकर समिती. आता मित्रांनो हे लक्षात घ्या, रंगराजननी सुद्धा कॅलरी हा बेस पकडलेला आहे, परंतु यांनी सांगताना असं सांगितलं की आपल्या देशामध्ये कॅलरी जे आहेत याच्यामध्ये ग्रामीण भारतासाठी किती आहे? तर ही आहे 2155. 2155. आणि शहरी भारतासाठी किती आहे? तर हा कॅलरी बेस सांगितला असेल 2090. बघा रंगराजन यांचा कॅलरी बेस किती आहे? 2155.
आणि यांचा किती आहे 24-2100. समजला हा फरक. आता याच्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की दोन्ही ठिकाणी ग्रामीण भारताचा कॅलरी बेस हा नेहमी जास्त आहे, परंतु शहरी भारताचा हा कमी आहे. का कमी असेल याचा डिफरन्स कमी असण्याचं कारण एकच असेल की ग्रामीण भारतामध्ये लोक शारीरिक मेहनत ही जास्त करतात आणि परिणामी शहरी भारतामध्ये याचं कसं असते, बैठकी काम असते, ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त ऊर्जेची आवश्यकता नाही. तर हे अशा प्रकारचं आपल्याला इथे कॅलरी बेस आपण इथे लक्षात घेतलेला आहे. आता मित्रांनो आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की ह्या दोन समित्या याच्याबद्दल काय सांगतात. ही तुम्हाला इथे बेसिक गोष्टी इथे लक्षात आलेली असेल. आता आपण ह्या दोन समितीवरती काम करणार आहोत. या दोन समित्या आहेत सुरेश तेंडुलकर समिती आणि एक आहे रंगराजन समिती. तर आपण सुरुवात करतोय सुरेश तेंडुलकर समिती. सुरेश तेंडुलकर समिती यांनी जो काही बेस आहे यांची स्थापना कधी झाली असेल हो? स्थापना झालेली आहे 2005 मध्ये. अहवाल कधी मांडला असेल? 2009 मध्ये. यस ऑर नो? याच्यामध्ये आता आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की कॅलरी जो आहे आपला, यांनी कॅलरी बेस किती सांगितला असेल यांच्यानुसार? हा सांगितला असेल 2400 आणि दुसरा कॅलरी बेस सांगितला असेल आपल्याला 2100. म्हणजे 2400 आणि 2100 हा आपल्याला इथे कॅलरी बेस सांगितलेला आहे. आता याच्यामध्ये मला सांगा की जर तुम्हाला जर 2400 कॅलरी जर मिळवायची असेल तर यासाठी तुम्हाला किती खर्च लागतो ग्रामीण भारतामध्ये? तर याच्यामध्ये यांनी हा आकडा सरळ सरळ सांगितला. हा किती रुपये असेल? 27 रुपये असेल. जर तुम्हाला जर 2100 जर कॅलरी मिळवायची असेल शहरामध्ये तर हा बेस किती आहे? जवळपास 33 रुपये. म्हणजे यांच्या दृष्टिकोनातून हा खर्च किती आहे? 27 आणि 33 रुपये. क्लिअर झालं इथपर्यंत? आता हा सर्वात महत्वाचा फॅक्ट आहे. आता आपल्याला हे समजून घ्यायचं मित्रांनो, हा जो काही अहवाल मांडला होता 2009 मध्ये, तर यामध्ये त्यांनी जवळपास जी काही आकडेवारी मांडली असेल गरिबीची त्यासाठी जवळपास तरी 4 अहवाल मांडले. 4 वर्षासाठी अहवाल मांडले. तर हे 4 वर्ष कोणते असतील लक्षात घ्या. याच्यावरती आपल्याला नेहमी प्रश्न आलेले आहेत. एक आहे 1993 1994, हा पहिला अहवाल असेल. दुसरा अहवाल आहे 2004 2005. त्याच्यानंतर तिसरा अहवाल असेल 2009 2010. नंतर आहे चौथा अहवाल 2011 2012. सुरेश तेंडुलकर यांनी जवळपास भारतामध्ये गरिबी आहे या संदर्भात किती अहवाल मांडले असतील? तर हे आपले 4 अहवाल आहेत. कोणकोणते 4 अहवाल असतील? 93 94, 4 5 9 10 आणि 11 12. 4 अहवाल आहेत. 93 94, 4 5 9 10 आणि 11 12. तरी महत्वाचे आपले हे 4 अहवाल आहेत. पण या 4 अहवालापेक्षा आपल्याला हे महत्वाचं आहे की या अहवालामध्ये आपल्याला गरिबी किती किती सांगितलेली आहे. तर लक्षात घ्या, इथे हा आकडा तुम्हाला महत्वाचा आहे परीक्षा दृष्टिकोनातून. तर इथे तुम्हाला मी स्टार्टिंगला हा आकडा देतो 453 372 298 नंतर आहे 219. आता हे सगळे पर्सेंटेज आहेत. फक्त तुम्हाला पाठ करताना ही अशीच करायची. 453 372 298 219. वर्ष कोणती आहेत? 93 94 4 5 9 10 11 12. 93 94 4 5 9 10 11 12. आणि इकडची आकडेवारी कशी असेल? 453 372 298 आणि 219. आता लक्षात घ्या ही आकडेवारी कशा प्रकारची आहे. 93 94 मध्ये आपल्या भारतामध्ये एकूण गरिबी किती होती? तर हे प्रमाण आहे 45.3%. 4-5 मध्ये आपली ही गरिबी किती होती? तर हे प्रमाण आहे 37.2%. आणि 9-10 मध्ये किती होती? तर ही गरिबी आहे 29.8%. आणि 2011-12 मध्ये किती आहे? तर ही गरिबी आहे 21.9%. तुम्हाला असा डायरेक्ट असा प्रश्न येऊ शकतो की सुरेश तेंडुलकर नुसार 2011-12 मध्ये भारतामध्ये किती गरिबी आहे? तर हे गरिबीचं प्रमाण किती असेल हो? 21.9 एवढं हे आपलं प्रमाण आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला पाठच करायचंय. तुम्हाला असं वाटत असेल की सर हे एवढे छोट्या छोट्या गोष्टी पाठ करायच्या आहेत का? कारण की हाच तुमचा पॉवर्टीचा बेस आहे. यानुसार तुम्हाला कळेल की किती गरिबी आहे. परत एकदा सांगा, 453 372 298 219. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे
की 4-5 मध्ये आपल्या देशामध्ये किती गरिबी आहे? 453, 372 म्हणजे किती असेल? 37.2%. क्लिअर झालं इथपर्यंत? आता हे बघा, सुरेश तेंडुलकर संबंधात हे आपल्या बेसिक फॅक्ट आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला हे समजून घ्यायचंय की सुरेश तेंडुलकर समितीने ज्या काही शिफारसी दिल्या त्याच्यावरती आपल्याला प्रश्न येतात. तर याच्यामध्ये याची पहिली शिफारस असेल की जे काही कॅलरी आहे हे कॅलरी कसं असावं? कालबाह्य असावं, अशी यांनी सर्वप्रथम आपल्याला शिफारस केली. आता कालबाह्य या शब्दाचा अर्थ काय होतो? की आपल्या देशामध्ये जे काही कॅलरी आहे याचा काही एवढा काही वापर होत नाही, कारण की आपल्या देशामध्ये जी काही गरिबी आहे याच्यामध्ये आणखीन सुद्धा काही डायमेन्शन्स आहेत. केवळ जेवण होणं म्हणजे काही गरिबी नाहीये, याच्यामध्ये तुम्हाला शिक्षण, आरोग्य या सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत. पण लक्षात घ्या, यांनी कालबाह्य काय आहे? कॅलरी अशी शिफारस केलेली आहे, परंतु स्वतःहून यांनी कशाचा वापर केलेला आहे? कॅलरीचा वापर केलाय. हा एक थोडासा अपवाद आहे, समजून घ्या. त्याच्यानंतर दुसरी ही गोष्ट असेल की साहेबांना हे सांगायचं होतं की कॅलरी महत्वाची नसून या कॅलरी बरोबर आणखीन काही गोष्टी महत्वाच्या आहेत. मग ह्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या असतील? तर या आहेत कॅलरीमध्ये आरोग्य, शिक्षण प्लस आरोग्य. तुम्हाला असा डायरेक्टली प्रश्न येऊ शकते, खालीलपैकी अशी कोणती समिती आहे की ज्याने शिक्षण आणि आरोग्य याच्यावरती फोकस केला असेल? ती कोणती समिती आहे? सुरेश तेंडुलकर समिती. आणि मित्रांनो, आपल्याला हे सुद्धा इथे लक्षात घ्यायचंय की या साहेबांनी आपल्याला असं सांगितलं की शिक्षण आणि आरोग्य हे सुद्धा महत्वाचं आहे, आणि या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलं की केवळ जगणे म्हणजे महत्वाचं नाहीये, तर तुम्हाला शिक्षण आणि आरोग्य महत्वाचं आहे. आणि भारतामध्ये त्यांनी एक नवीन संकल्पना आपल्याला सांगितली असेल, याचंच नाव आहे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी. तुम्हाला असा नेहमी प्रश्न आलेला आहे की भारतामध्ये बहुआयामी दारिद्र्यता किंवा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी याचा उल्लेख कोणी केला असेल? तर तो कोणी केला असेल? सुरेश तेंडुलकर समिती. आणि यांनी 2 डायमेन्शन कोणते ऍड करायला सांगितले? शिक्षण आणि आरोग्य. तर हे थोडंसं इथे लक्षात घ्या, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी. बस, केवळ इथे तुम्हाला 3च शिफारसी लक्षात घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे तुमचे इथे सुरेश तेंडुलकर हा पॉइंट इथे समाप्त होतो. सोपं आहे, खूप काही जास्त पुस्तक वाचण्याची आवश्यकता नाही. सिलेक्टिव्ह गोष्टी करा, सिलेक्टिव्ह गोष्टी पाठ करा. काही जास्त पाठांतर आहे का? 4 अहवाल आहेत. 4 अहवालचे काय तुम्हाला टक्केवारी दिलेली आहे? 453, 372, 298 आणि 219. आणि इकडे किती असेल? 93, 94, 4, 5, 9, 10, 11, 12. हे महत्वाचं आहे. नंतर कॅलरी लक्षात घ्या. यांचा दरडोई खर्च आपल्याला सांगितलेला आहे. हा किती आहे? 27 रुपये. आणि हा किती आहे आपला? 33 रुपये. क्लिअर झालं इथपर्यंत? आता याच्यामध्ये थोडंसं एक फॅक्ट आहे जे तुम्हाला इथे मला समजून सांगायचं आहे. बघा, दुसऱ्या स्लाइडवरती आपण ते घेऊयात. ग्रामीण भारतासाठी साहेबांनी आपल्याला कॅलरी किती सांगितलेली आहे? 2400. शहरी भारतासाठी किती सांगितलेली आहे? 2100. आता मला सांगा मित्रांनो, आपण जो काही खर्च आहे आपला डेली, एवढे कॅलरी मिळवण्यासाठी खर्च किती रुपये आहे? 27 रुपये. आणि इथे किती असेल? 33 रुपये. लक्षात घ्या, हा तुमचा एका दिवसाचा खर्च आहे. पण मला सांगा, एका महिन्याचा खर्च किती असेल आपला? एका दिवसाचा खर्च हा एवढा आहे, मग महिन्याचा खर्च किती आहे? तर सोपं आहे, 27 गुणिले 30 करा, उत्तर मिळेल. किती असेल? जवळपास 820 असं काहीतरी असेल. तर लक्षात घ्या, ऍव्हरेज जे आयोगाने सांगितलं असेल ते आहे 816 रुपये. जर 33 नुसार जर आपण इथे बघितलं असेल तर एका महिन्याचा आपला खर्च किती आहे? जवळपास 1000 रुपये. म्हणजे आपला हा जो काही खर्च इथे आपण सांगतोय 27 रुपये, हा तुमचा दरडोई दिवसाचा खर्च आहे. आणि हा जो काही खर्च आहे हा दरडोई, हा कसा खर्च असेल? हा आपला मासिक खर्च आहे. तुम्हाला कधी कधी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, इव्हन आत्ताच तुम्हाला कंबाईनला प्रश्न आला होता की दरडोई मासिक खर्च काय आहे? 816 आणि 1000. तर हे लक्षात घ्या, हा तुमचा एका व्यक्तीचा आहे. पण लक्षात घ्या, भारतामध्ये कधीही आपण एका व्यक्तीची गरिबी कधी लक्षात घेत नाही. भारतामध्ये जे काही युनिट आहे गरिबीचं, ते युनिट काय आहे? व्यक्तीनुसार नाही, तर ते एका कुटुंबानुसार आहे. मला सांगा मित्रांनो, आपल्या ग्रामीण भारतामध्ये एक सिस्टीम आहे राशन कार्डची. तुम्हाला माहिती असेल की 3 प्रकारचे राशन कार्ड असतात. कोणकोणते? एक आहे पिवळं राशन कार्ड, एक आहे केशरी राशन कार्ड
आणि एक आहे आपलं पांढरं. पिवळं, केशरी आणि पांढरं हे तुम्हाला माहित आहे. यापैकी असं कोणतं कार्ड आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला स्वस्तामध्ये अन्नधान्य मिळू शकते? ते आहे पिवळं. आणि विशेषतः हे लक्षात घ्या, पिवळ्यामध्ये आता सरकारने एक नवीन योजना ती लॉन्च केलेली आहे, कॅरी फॉरवर्ड केली ती. तर आता तुम्हाला 1 रुपयाही द्यायचं काम नाही, म्हणजे तुमच्या घरामध्ये 5 किलो एकदम तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. तर अशी ही योजना आहे. पण लक्षात घ्या, ते जे काही तुमचं राशन कार्ड आहे त्याच्या एका व्यक्तीसाठी ते राशन दिलं जातं का? कुटुंबामध्ये असणारे जे काही 5 लोक आहेत किंवा 6 लोक आहेत यांची तिथे प्रॉपर नाव असतात, मग त्याच्यानुसार तुम्हाला ते राशन दिलं जातं. मग आता लक्षात घ्या, भारतामध्ये गरिबी मोजण्यासाठी आपण नेहमी कुटुंब हा क्रायटेरिया लक्षात घेतो. आणि कुटुंब या क्रायटेरियामध्ये किती लोक महत्वाचे आहेत? 5. म्हणजे भारताच्या व्याख्येनुसार कुटुंब म्हणजे काय? 5 लोकांचा समूह म्हणजे काय आहे? कुटुंब. मग आता इथे लक्षात घ्या मित्रांनो, जर 5 लोकांचा जर इथे समूह जर असेल तर यामध्ये इथे मला सांगा, एका व्यक्तीचा मासिक खर्च आपल्याला माहित आहे, मग एका कुटुंबाचा मासिक खर्च किती असेल? यस, सोपं आहे. 816 गुणिले 5 करा, किती होतात इथे आपल्याला? 4080. हा तुमचा एका कुटुंबाचा हा मासिक खर्च आहे. हा झाला तुमचा ग्रामीण भारतामध्ये असणारा. आणि शहरी भारतामध्ये असणारा किती आहे? तर 5000 असेल. मग आता मला सांगा मित्रांनो, जर समजा तुम्ही एखाद्या छोट्या शहरामध्ये राहता, तर तुमचा जर खर्च जर 5000 रुपये जर असेल तर याचा अर्थ तुम्ही कोण आहात? श्रीमंत आहात. जर तुमचा जर खर्च समजा 3000 असेल तर याचा अर्थ तुम्ही गरीब आहात. पण तुम्हाला माहिती आहे की पुण्यामध्ये जर एखादा स्टुडंट राहत असेल, त्याचा एकट्याचा खर्च किती आहे? 10000. मग त्याची फॅमिली कोण असेल? गरीब की श्रीमंत? सरकारच्या डेफिनेशननुसार ते असेल श्रीमंत. पण लक्षात घ्या, हे कधी आपण पुणे किंवा एखादा विशिष्ट एरिया आपण लक्षात घेत नाही. हे जे काही आकडेवारी काढलेली आहे ते संपूर्ण देशानुसार आपण ही आकडेवारी काढलेली, ही ॲव्हरेज आकडेवारी आहे. याच्यानुसार आपल्याला हे सगळं इथे फॉलो करायचं असते. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, आता मला सांगा, हे आहे तुमचं एका महिन्याचं इन्कम. मग वर्षाचं किती आहे? यस, वर्षाचं किती आहे? म्हणजे हे बघा, 4000 आहे समजा, तर वर्षाचं किती असेल? 1248 म्हणजे 50000. लक्षात घ्या मित्रांनो, ज्या व्यक्तीचं एका वर्षाचं इन्कम हे 50000पेक्षा कमी आहे तो कोण आहे? गरीब. ज्याचं इन्कम एका 50000पेक्षा जास्त आहे, म्हणजे 50000 ते 1 लाखापर्यंत आहे, तर त्या व्यक्तीकडे कोणतं कार्ड आहे? केशरी. आणि ज्यांच्याकडे 1 लाखापेक्षा जास्त इन्कम आहे तर त्यांचं कोणतं आहे? पांढरं. तर हा क्रायटेरिया लक्षात घ्या, हा कशानुसार आपण डिझाईन केला असेल? याच क्रायटेरियानुसार. म्हणजे याला हा बेस आहे, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचं मित्रांनो, हा जसा क्रायटेरिया आपला हा कोणाचा आहे? सुरेश तेंडुलकर समितीचा आहे. आता बघा, मला तुम्हाला काही जास्त पाठ करायचं सांगायचं नाहीये, फक्त तुम्हाला इथे कोणता डेटा पाठ करायचा आहे? फक्त हे 2 आकडेवारी पाठ करा. बाकीचे हे सगळे ऑटोमॅटिक तुम्ही लगेच एक्झाम मध्ये करू शकता. आणि हे तुम्हाला मी सांगणार सुद्धा नाही की पाठ करा म्हणून, कारण की अशा गोष्टी पाठ करायच्या नसतात, लॉजिकलीनुसार लगेच काढायच्या असतात. तुम्हाला आता ही कन्सेप्ट लक्षात आली. आता आपल्याला 2 समिती लक्षात घ्यायच्यात. एक आहे आपली सुरेश तेंडुलकर समिती आणि एक आहे सी रंगराजन समिती. आता आपण थोडंसं रिकॅप करूयात सुरेश तेंडुलकर समिती संदर्भात. तर हे सगळे आपल्याला इथे आकडेवारी इथे दिलेली आहे. ही सुद्धा आकडेवारी खूप महत्वाची आहे, हे तुम्हाला पाठ करायची, लिहून घ्यायची. आणि जिथे तुम्ही कुठे अभ्यास करताय त्यासाठी तुम्हाला तुमची डेटा डायरी ओपन करायची, त्याच्यामध्ये सगळं लिहायचं आणि कुठेतरी चिटकून ठेवायचं. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी समिती बघायची आहे, ज्या समितीचं नाव आहे सी रंगराजन समिती. मला सांगा, सी रंगराजन समिती स्थापन कधी झाली असेल? 2012 मध्ये. यांचा अहवाल कधी आला असेल? हो, यांचा अहवाल आलेला आहे आपला 2014 मध्ये. येस ऑर नो? आता मला सांगा, यांचा जो काही अहवाल आला असेल यांनी आपल्याला 2 वर्षाची काय सांगितली असेल? गरिबी सांगितली असेल. हे 2 वर्ष कोणते असतील? एक आहे 2009, 2010 एक वर्ष आहे, आणि दुसरं वर्ष कोणतं असेल? 2011, 2012. याच्यामध्ये हे लक्षात घ्यायचं की या अहवालानुसार जो की आपला कॅलरी बेस आहे साहेबांचा, हा कॅलरी बेस किती आहे? हो, शहरी भारतासाठी किती आहे? सॉरी, आधी ग्रामीण घेऊयात. ग्रामीण भारतासाठी किती आहे? तर ग्रामीण भारतासाठी हा बेस यांनी सांगितला असेल आपल्याला 2155.
आणि शहरी भारतासाठी हा बेस किती सांगितला असेल 2090. तर क्लिअर झालं इथपर्यंत. हा बेस आपल्याला माहित आहे, सगळ्यांचा बेस सारखा आहे 24-21 चे. किती समितीचा बेस हा सारखा आहे? अलग समिती, लकडवाला समिती आणि तेंडुलकर समिती यांचा 24 आणि 21 चे बेस हा सारखा आहे. फक्त एक समिती आहे ज्यांचा बेस हा वेगळा आहे. ती कोणती समिती असेल या ठिकाणी? ते सी रंगराजन समिती. आता याच्यामध्ये आपण हे सुद्धा लक्षात घेतलंय की 21-55 जर तुम्हाला जर खर्च करायचा असेल ग्रामीण भारतामध्ये तर तुमचा खर्च किती होणं अपेक्षित आहे? तर तुम्हाला माहित असेल तिकडे किती आहे 27 आणि 33. तर लक्षात घ्या इथे हा जो काही खर्च आहे हा आहे 32 रुपये आणि शहरीनुसार किती आहे या ठिकाणी? इथे 47 रुपये. हे आकडेवारी तुम्हाला पाठ करायची. 32, 47. तिकडे किती आहे 27, 33. हा थोडासा डिफरन्स लक्षात घ्या. आता मला सांगा मित्रांनो, कॅलरी सांगत असताना नक्कीच ग्रामीणसाठी जास्त सांगितल्या, परंतु खर्च सांगत असताना हा खर्च कमी आहे. असं का? का असं असेल? ग्रामीण भारतामध्ये स्वस्ताई ही जास्त आहे. तुम्हाला ग्रामीण भारतामध्ये जास्त काही महागाई नाहीये, यामुळे ग्रामीण भारतासाठी इथे केवळ कमी पैसा आहे आणि इथे जास्त पैसा आहे. हे फॅक्ट तुमचा क्लिअर झाला. आता आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की इथे जे काही गरिबी इथे आपल्याला सांगितलेली आहे 2 वर्षाची. आता याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की ही गरिबी किती % आहे. लक्षात घ्या यांच्यानुसार ही गरिबी किती असेल? कोणी मला सांगू शकेल? तर ही आहे 382 आणि यांच्यानुसार ही गरिबी किती असेल? तर ही आहे 295. म्हणजे याचा अर्थ हा होतो की 38.2% ही लोकसंख्या गरीब आहे आणि इकडे किती असेल 29.5%. तुम्हाला असा सरळ सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो की सी रंगराजन समितीनुसार 2011-12 मध्ये किती गरिबी आहे? तर किती असेल 29.5 आणि 2004-05 नुसार किती 9-10 नुसार किती असेल 38.2. एवढं तुम्हाला क्लिअर झालं. आता याच्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, हा जो काही रंगराजन हा जो काही होता यांनी आपल्या देशामध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केला की जसं की सुरेश तेंडुलकरनी सांगितलं असेल आपल्याला शिक्षण आणि आरोग्य महत्वाचं आहे, पण यांनी इथे हे सांगण्याचा प्रयत्न केला की आपल्या देशामध्ये काय महत्वाचं आहे? कॅलरी तर महत्वाची आहेच, म्हणजे तुम्ही जेवण करता हे महत्वाचं आहे, परंतु जेवण करत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये किती पोषण मिळते हे महत्वाचं आहे. कारण की तुम्हाला माहित असेल की आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त कुपोषणाचं प्रमाण आहे. भारतामध्ये सर्वात जास्त कुपोषण मृत्यूदर सुद्धा जास्त आहे. म्हणून रंगराजन समितीने काय केलं असेल, याच्यामध्ये इथे एक पोषण हा जो काही घटक आहे तो याच्यामध्ये आपला ऍड केला असेल. तुम्हाला असा डायरेक्टली प्रश्न येऊ शकते की अशी कोणती समिती आहे ज्यांनी कॅलरी आणि पोषण याचा बेस सांगितला असेल? तर ती कोणती समिती आहे? सी रंगराजन समिती. कोणत्या समितीने कॅलरी, शिक्षण आणि आरोग्य हा बेस सांगितला असेल? ती कोणती आहे? तेंडुलकर समिती. क्लिअर झालं इथपर्यंत. मग आता इथे तुम्हाला आणखीन एक फॅक्ट येऊ शकतो की पोषण म्हणजे एक्झॅक्टली कोणतं पोषण? कार्बोहायड्रेट्स आहेत, व्हिटॅमिन आहे, प्रोटीन आहे, एक्झॅक्टली आहे काय? तर इथे यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की पोषण या शब्दाचा अर्थ हा होतो की 2 गोष्टी. या 2 गोष्टी म्हणजे कोणत्या असतील? एक तर प्रोटीन असेल किंवा दुसरं काय असेल या ठिकाणी इथे फॅट असेल. तर ह्या 2 गोष्टी म्हणजे काय असेल तुमचं पोषण. तर अशा प्रकारे इथे आपल्याला सी रंगराजन समितीने पूर्णतः इथे अहवाल देण्याचा इथे प्रयत्न केला. पण मित्रांनो बघा याच्यामध्ये गंमत काय आहे? चला आपण थोडीशी गंमत बघूयात या दोघांमध्ये. बघा इथे आपण थोडक्यात समजून घेऊयात की सुरेश तेंडुलकर समिती, इकडे कोणती समिती आहे? सी रंगराजन समिती. लक्षात घ्या याचा अहवाल ऑलरेडी 2009 मध्ये आला होता, पण परत ही समिती 2012 मध्ये स्थापन करण्याची का आवश्यकता होती? लगेच 3 वर्षामध्ये, लगेच 4 वर्षामध्ये? त्याचं कारण हे होतं मित्रांनो, कारण की सुरेश तेंडुलकर समिती जेव्हा स्थापन करण्यात आली होती तर तेव्हा यांच्या समितीनुसार आकडेवारी ही खूप जास्त होती. बघा तुम्ही, जसं की तुमच्या लक्षात येईल 93-94 नुसार किती आहे आकडेवारी? 453. 2004-05 नुसार किती आहे? 372. 2009-10 नुसार किती आहे? 298 आणि 2000
11-12 किती असेल? यस, 21.9. तर हे अशा प्रकारे ही गरिबी आहे. आता लक्षात घ्या, जेव्हा हे सगळे आकडेवारी जेव्हा मांडण्यात आली होती, त्या सरकारला असं म्हणायचं होतं की एवढी मोठी आकडेवारी आपल्या देशामध्ये नाहीच आहे गरीब. याच्यावरती खूप सारी टीका झाली होती. मग सरकारने काय केलं होतं, सी रंगराजन समिती स्थापन केली 2012 मध्ये आणि यांनी यांचा अहवाल आणला असेल 2014 मध्ये. मग यांनी काय केलं, सेम वर्षासाठी जेव्हा गरिबी जेव्हा सांगितली, 9-10 मध्ये जेव्हा गरिबी सांगितली, तर यांची गरिबी किती आहे 9-10 नुसार? तर ती आहे 382, म्हणजे 38.2. आणि यांची किती आहे 29.5. आता मला सांगा मित्रांनो, जी गरिबीची टक्केवारी सुरेश तेंडुलकरची जास्त वाटत होती, ती टक्केवारी सी रंगराजनची कमी आहे का जास्त आहे? तर ऑब्विसली जास्त आहे. इथे तुम्हाला दिसत आहेत 29%, इथे किती दिसत आहेत 38%, 10%चा फरक आहे. इथे किती आहे 21, इथे किती आहे 29.5%. सरकारला हे काय आवडलं नाही, कारण की रंगराजन हा जो काही आहे तो सरकारचा माणूस होता असं सरकारला वाटत होतं. आणि सरकारला असं वाटत होतं की हे रंगराजन काय करणार आहे, गरिबीची आकडेवारी कमी दाखवणार आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे, जेवढी गरिबी कमी असेल तेवढा सरकारला कमी खर्च करावा लागेल पीडीएस सिस्टीमसाठी किंवा वेगळ्या प्रकारच्या सबसिडीसाठी. मग अशा वेळेस जेव्हा सरकारचा जेव्हा पोपट झाला, तेव्हा सरकारने सरळ सरळ सांगितलं की अहवाल भलेही आला असेल, परंतु आम्ही हा अहवाल मान्य करत नाही. सरकारने हा जो काही अहवाल आहे तो नाकारलेला आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. मग आता तुम्हाला प्रश्न पडायला हवा की तो का नाकारला असेल? नक्कीच खूप डिफरन्स तुम्हाला इथे दिसतोय. तुम्हाला असा नेहमी प्रश्न येऊ शकते की आज आपल्या देशामध्ये जी काही आपण आकडेवारी जी काही बघतोय, ती कोणती आकडेवारी आपण स्वीकारली असेल? सुरेश तेंडुलकर यांची आपण आकडेवारी स्वीकारलेली आहे. आता याचं तुम्हाला मी उदाहरण सांगतो. जसं की इथे लक्षात घ्या, 2011 मध्ये सुप्रीम कोर्टमध्ये केस गेली होती आणि त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टनी सरकारला विचारलं की गरिबी म्हणजे काय हे आम्हाला सांगा. तेव्हा सरकारने काय केलं असेल मित्रांनो, गरिबीची व्याख्या कशी केली असेल तुम्हाला माहित आहे. सुरेश तेंडुलकर नुसार 27 रुपये ग्रामीण भारतासाठी आणि 33 रुपये कोणासाठी असेल, शहरी भारतासाठी. पण मला सांगा, ही गरिबीची व्याख्या आहे का? 27 रुपये म्हणजे गरीब नाही आहे. गरीब काय आहे की जो याच्यापेक्षाही कमी खर्च करतो. लक्षात आलं मित्रांनो. आता याच्यामध्ये एक कन्सेप्ट आपण समजून घेऊयात की जे काही समिती आहे यांनी आपल्याला एक कन्सेप्ट सांगितली असेल, याचं नाव आहे पॉवर्टी लाईन. आता पॉवर्टी लाईन या शब्दाचा अर्थ काय होतो? पॉवर्टी लाईन म्हणजे काय, जसं की तुमचे 27 रुपये जे आहे ती आहे तुमची पॉवर्टी लाईन. जो व्यक्ती 27 रुपये खर्च करू शकतो तो आहे श्रीमंत. 27 पेक्षा जास्त खर्च करू शकत असेल तो कोण आहे? श्रीमंत. मग आता लक्षात घ्या, 27 रुपयापेक्षा जास्त खर्च करणारा जो काही व्यक्ती आहे याला म्हटलेला आहे आपण अबाऊ पॉवर्टी लाईन. अबाऊ पॉवर्टी लाईन. आणि जो व्यक्ती 27 पेक्षा कमी खर्च करू शकतो, म्हणजे किती असेल 26, 25 एवढ्यापेक्षा कमी खर्च करू शकेल, याला काय म्हटलेलं आहे इथे आपण बिलो पॉवर्टी लाईन. बिलो पॉवर्टी लाईन. लक्षात आलं का? बीपीएल, यालाच आपण बीपीएल असं म्हणतो. आणि लक्षात घ्या मित्रांनो, ही जी काही बीपीएल नावाची जी कॅटेगरी आहे, या संदर्भात सरकारने सध्या राशन कार्ड डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. त्यासाठी आपण त्यांना पिवळ्या प्रकारचं राशन कार्ड देत असतो. सरकारनुसार गरिबी हा शब्द सरकार वापरत नाही. सरकार यासाठी कोणता शब्द वापरते गरिबांना? हा शब्द आहे आपला बीपीएल. बीपीएल या शब्दाचा अर्थ काय होतो? बिलो पॉवर्टी लाईन. आणि हा शब्द तुम्ही खूप वेळेस ऐकला असेल. आणि विशेषतः हा शब्द आपण आपल्या पीडीएस किंवा राशन कार्ड सिस्टीम मध्ये आपण हे वापरत असतो. लक्षात आलं सगळ्यांना? गरीब आणि पॉवर्टी लाईन हे तुम्हाला अशा प्रकारचे हे दोन शब्द आहेत. लक्षात घ्या, याच्यानुसार जे काही सुप्रीम कोर्टमध्ये जेव्हा याचिका जेव्हा गेली, तर सरकारने असं सरळ सरळ सांगितलं की जो व्यक्ती 26 रुपये खर्च करू शकतो किंवा त्याच्यापेक्षा कमी खर्च करू शकतो तो कोण असेल? गरीब. किंवा शहरी भारतामध्ये जर एखादा व्यक्ती 32 रुपये खर्च करू शकतो किंवा त्याच्यापेक्षा कमी खर्च करू शकतो तो कोण आहे? गरीब. तर लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टमध्ये सरकारने ही आकडेवारी कशी मांडली असेल? 26 रुपये आणि 32 रुपये.
आता हे तुमच्या कारण लक्षात आलं असेल की सरकारने ही आकडेवारी का मांडली नाही, कारण की ही आकडेवारी म्हणजे काय असेल, पॉवर्टी लाईन आहे. याच्यापेक्षा कमी असेल तरच तो आपला गरीब आहे. तर मित्रांनो, लक्षात आलं का तुम्हाला हे? म्हणजे आज आपल्या देशामध्ये आपण सुरेश तेंडुलकर यांची आपण हे आकडेवारी नेहमी स्वीकारत असतो. आणि आजही आपल्या देशामध्ये जेव्हा आपण एखादी योजना जेव्हा डिझाईन करतो तेव्हा आकडेवारी आपण कोणती लक्षात घेतो, ती हीच आहे आपली सुरेश तेंडुलकर समिती. याच्यामध्ये काही क्वेश्चन किंवा काही डाऊट्स? आता बघा, आपण हे सगळे इथे रिवाइज करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे आणि हे माझा उद्देश सांगण्याचा तोच होता की आज आपल्या देशामध्ये आपण सुरेश तेंडुलकर ही समिती इथे महत्वाची आहे. तर इथे आपण अशा प्रकारे इथे सी रंगराजन समिती इथे समजून घेतले. फक्त याच्यामध्ये एक छोटासा फॅक्ट राहिला, तो आपण इथे समजून घेऊया. तो आहे आपला मासिक उत्पन्नाचा. लक्षात घ्या मित्रांनो, सुरेश तेंडुलकर नुसार तर आपण बघितलं, आता आहे आपला सी रंगराजन नुसार. सी रंगराजन समितीनुसार मला सांगा, ग्रामीण भारतासाठी किती आहे? ग्रामीण भारतासाठी किती कॅलरीज सांगितलेले आहेत? 2155. शहरी भारतासाठी किती आहे? 2090. तर लक्षात घ्या, हा दरडोई खर्च किती आहे? 32 रुपये. आणि इथे किती आहे? 47 रुपये. आता आपल्याला हे लक्षात घ्यायचंय, हा आहे तुमचा दरडोई खर्च. मग मासिक खर्च किती असेल हो? हा दरडोई तुमचा दिवसाचा खर्च आहे. मग लक्षात घ्या, मासिक खर्च किती असेल? कॅल्क्युलेशन करा. 32 गुणिला 33 करा. किती येतील आपले? 972. तर 972 आहे. आणि इथे किती असेल? जवळपास 1407 रुपये. लक्षात घ्या, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली, आपल्या भारतामध्ये आपण एका व्यक्तीचं लक्षात घेत नाही, आपण पूर्ण फॅमिलीचं लक्षात घेतो. जर पूर्ण फॅमिलीचं जर असेल तर याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की एका व्यक्तीचं नसता फॅमिलीचं किती इन्कम आपल्याला सांगता येईल, तर सॉरी खर्च सांगता येईल. तर हा खर्च किती असेल आपला? कुटुंबाचा खर्च हा असेल इथे 972 गुणिला किती करता येईल आपल्याला? 5. किती होतील आपला? 5 दोरी 10, चला 1, 7 5 35. किती येईल? जवळपास 972 गुणिला 5, 5 दोन 10, चला 1, 7 35 1 36. 4860 असेल. 4860 आहे. आणि इकडे किती असेल? 7035. बस ही आहे तुमची कुटुंबाची काय असलेली खर्च पद्धत आहे, जो व्यक्ती खर्च करू शकतो. आणि लक्षात घ्या मित्रांनो, मी तुम्हाला आतापर्यंत काय सांगण्याचा प्रयत्न केला की भारतामध्ये जेव्हा आपण गरिबी जेव्हा लक्षात घेतो, याचा बेस कोणता आहे हो? भारतामध्ये गरिबीचा बेस काय आहे? कॅलरी हा बेस आहे. म्हणजे किमान जगणे हा आपला हा बेस आहे. आणि किमान गरजा किंवा किमान बेस जेव्हा आपण पकडला असेल तेव्हा याच्यामध्ये आपलं काय महत्वाचं आहे की तो व्यक्ती विशिष्ट कॅलरी खर्च करण्यासाठी त्याला किती रुपये लागतात, हे असं आहे खर्च. मग लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या देशामध्ये जेव्हा आपण गरिबी हे जेव्हा लक्षात घेतो तेव्हा याचा बेस जो आहे हा कॅलरी बेस आहे. आणि दुसरा बेस काय आहे? खर्च हा बेस आहे. उत्पन्न हा बेस आहे का? मी तुम्हाला कधी म्हटलं की जो व्यक्ती 27 रुपये कमवतो असं म्हटलंय का? जो व्यक्ती 27 रुपये खर्च करू शकतो असा हा शब्द आहे. म्हणजे काय महत्वाचा आहे? खर्च. आणि विशेषतः आपल्याला हे लक्षात घ्यायचंय, हा खर्च कशाचा आहे? एका दिवसाचा आहे का? तर नाही. आपल्या या व्याख्येनुसार हा खर्च आहे तुमचा मासिक खर्च. म्हणजे सरकारसाठी जे काही गरिबीचं जे एकक आहे ते कशा प्रकारचं आहे, याला आपण इंग्लिशमध्ये इथे MPCE असं म्हणतो. तुम्हाला प्रश्न येऊ शकतात की भारतामध्ये गरिबी मोजण्याचं एकक काय आहे, याचा बेस कोणता आहे? हा बेस आहे कॅलरी खर्च किंवा MPCE. आता MPCE या शब्दाचा अर्थ काय होतो? MPCE या शब्दाचा अर्थ हा होतो मंथली पर कॅपिटा. मंथली पर कॅपिटा कंझम्पशन एक्सपेंडिचर. ह्याचा बेस आहे. म्हणजे आपण याला मराठीमध्ये काय म्हणता येईल?
मासिक दरडोई, मासिक दरडोई उपभोग खर्च, हा इथे असा अर्थ आहे. बघा समजलं का? खूप सोपा आहे हा टॉपिक. आता याच्यामध्ये आपण ऑलमोस्ट 2 फॅक्टर इथे कव्हर केलेले आहेत, सुरेश तेंडुलकर आणि दुसरा आहे रंगराजन समिती. आता याच्यामध्ये आणखीन एक छोटासा फॅक्टर राहिला, ते आहे बास्केट. म्हणजे आपण इथे जो काही खर्च लक्षात घेतोय हा कोणता खर्च आहे? कपड्यांचा खर्च आहे, भाजीपाल्याचा खर्च आहे, का आणखीन काहीतरी वेगळा खर्च आहे? याच्यामध्ये हा खर्च जे आहे त्याची बास्केट जी आहे ती आपल्याला इथे समजून घ्यायची. तर मित्रांनो, याच्या आधी मला सांगा, कालच्या लेक्चरमध्ये किंवा कालच्या पार्टमध्ये आपण असं डिस्कस केलं होतं की जी काही बास्केट आहे या बास्केटमध्ये आपण बघितलं की बेरोजगारीची 3 प्रकारच्या बास्केट्स आहेत. कोणकोणत्या बास्केट असतील बेरोजगारीसाठी? काल आपण बघितले असतील. एका बास्केटचं नाव आहे आपलं CDS, दुसरी आहे आपली CWS आणि नंतर आहे आपली US. CDS, CWS आणि US आपल्या ह्या 3 बास्केट आपण काल बघितल्या. तर CDS म्हणजे काय? एखादा व्यक्ती एका दिवसामध्ये 1 तासही जर काम करत नसेल तर या व्याख्येनुसार तो व्यक्ती कोण आहे? बेरोजगार आहे. CWS या शब्दाचा अर्थ काय होता? एक व्यक्ती एका आठवड्यामध्ये 1 दिवसही जर त्याला काम मिळत नसेल तर याला म्हणतो आपण CWS नुसार बेरोजगार. आणि US म्हणजे काय? एका महिन्यापेक्षा जास्त जर काम मिळत नसेल किंवा काम करत नसेल तर अशा व्यक्तीला म्हणतो आपण US नुसार बेरोजगार. जशी ही आपली बेरोजगाराची बास्केट आहे मित्रांनो, तशाच प्रकारे जी काही गरिबी आहे, कोण किती खर्च करतो याची सुद्धा आपल्याला बास्केट तयार करावी लागेल. नाहीतर असं होईल आपण खर्च कोणता पकडतोय? कपड्यांचा खर्च पकडतोय. पण लोकांच्या गरजा कशाशी संबंधित आहे? जेवणाशी संबंधित आहे. म्हणून जी काही बास्केट आहे ती समजून घेणं गरजेची आहे. गरिबीसाठी आपल्याला 3 बास्केट आपल्याला सांगितलेल्या असते. कोणकोणत्या बास्केट आहेत त्या? ए बास्केट आहे आपली URP, दुसरी बास्केट आहे आपली MRP आणि तिसऱ्या बास्केटचं नाव आहे आपलं MMRP. बघा लक्षात आलं की ह्या 3 बास्केट URP, MRP आणि MMRP. तर आधी आपण काय करूया, त्याची आधी लॉंग फॉर्म बघूयात. URP या शब्दाचा इथे अर्थ काय होतो? URP म्हणजे असं असेल, युनिफॉर्म रिकॉल पिरियड, युनिफॉर्म रिकॉल पिरियड. दुसरा आहे या ठिकाणी इथे अर्थ MRP. MRP म्हणजे काय? मिक्स रिकॉल पिरियड. आणि तिसरा अर्थ आहे या ठिकाणी इथे MMRP म्हणजे मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड. तर हे असे आपले 3 बास्केट आहेत. आता आपल्याला हे समजून घ्यायचं की एक्झॅक्टली याचा अर्थ काय लागतो. लक्षात घ्या, URP म्हणजे काय, याच्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असेल, याच्यामध्ये किती गोष्टींचा समावेश असेल हे आपल्याला इथे समजून घ्यायचे. कोणी सांगू शकेल याच्यामध्ये किती दिवसांचा समावेश असेल? याच्यामध्ये 30 दिवसामध्ये असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत, 30 दिवस म्हणजे किती दिवस असतील आपले? 30 दिवस म्हणजे जवळपास 30 दिवसामध्ये आपल्याला कोणता खर्च लागतो? जसं की 30 दिवसामध्ये आपल्याला रेंट लागते, 30 दिवसामध्ये आपल्याला किराणा सामान लागते, 30 दिवसाला आपल्याला इंधन लागते. तर हे जे काही खर्च आहे हा तुमचा महिन्याचा खर्च आहे. जो महिन्याचा खर्च आहे तो आपण याच्यामध्ये कॅल्क्युलेट करतो. याला म्हणतो आपण या ठिकाणी ते URP बास्केट. MRP बास्केट म्हणजे काय? ज्याच्यामध्ये आपण काय केलं असेल, 30 दिवसांचा खर्च तर लक्षात घेतलाच आहे, पण याच्यामध्ये आपण आणखीन एक खर्च ऍड केला असेल. तो कोणता असेल? 365 दिवसाचा खर्च ऍड केलाय. म्हणजे मला सांगा मग 365 दिवसांचा खर्च कोणता असेल? कपडे. आपण कपडे वर्षाला विकत घेतो, चप्पल वर्षाला विकत घेतो, यस ऑर नो? किंवा मुलांच्या शिक्षणाच्या फीज असतील वर्षाला आपण पेड करतो. तर हा एका वर्षाचा खर्च आपण याच्यामध्ये ऍड करतो. मग आता MMRP म्हणजे काय की याचा अर्थ हा होतो की याच्यामध्ये आपल्याला 30 दिवसांचा खर्च आहे, त्याच्यानंतर 30 दिवसांचा खर्च आहे आणि याच्यामध्ये प्लस 365 दिवसांचा खर्च आहे. बघा आता मला सांगा 7 दिवस म्हणजे कोणता खर्च असेल? जसं की आपलं पालेभाज्या असेल
किराणा सामान असेल, दूध असेल, हा तुमचा एका आठवड्याचा खर्च आहे. मग आता हे अशा प्रकारचा तुमचा हा खर्च या बास्केटमध्ये वाटलेला आहे. इथे आपल्याला हे लक्षात घ्यायचं मित्रांनो, URP जी काही बास्केट आहे ती आपल्याला कोणी सांगितलेली आहे, तर याच्या व्यक्तीचं नाव आहे, ते आहे अलग समिती. अलग समिती. त्याच्यानंतर आणखी एक दुसरी समिती आहे लकडवाला समिती. लकडवाला समिती. या दोन समितीने काय केलं असेल, एक बास्केट जी काही स्वीकारली असेल, याचं नाव आहे URP बास्केट. त्याच्यानंतर MRP बास्केट कोणी स्वीकारली असेल, तर ही स्वीकारली असेल सुरेश तेंडुलकर साहेबांनी. सुरेश तेंडुलकर. म्हणजे लक्षात घ्या, सुरेश तेंडुलकर साहेबांनी वेगळ्या प्रकारचं एक बास्केट तयार केली असेल. आणि MRP बास्केट ही कोणाची असेल, तर ही आहे आपली सी रंगराजन. तुम्हाला परीक्षामध्ये असा प्रश्न येऊ शकतो की कोण कोणाची बास्केट यूज केली असेल. रंगराजन समितीने कोणती बास्केट यूज केली असेल, MMRP. सुरेश तेंडुलकरनी कोणती केली असेल, MRP. आणि अलग समितीने कोणती केली असेल, URP. म्हणजे अलग समिती, लकडवाला समिती, URP ही बास्केट यूज केली असेल. सुरेश तेंडुलकरने केली असेल MRP आणि सी रंगराजनने केली असेल MMRP. आता ह्या जागी तुम्हाला 3 बास्केट दिसत आहेत मित्रांनो. यापैकी अशी कोणती बास्केट आहे की जी सर्वात मोठी आहे, व्यापक आहे, असं पण त्याला इथे म्हणू शकतो. सर्वात कोणती मोठी बास्केट असेल, MMRP और URP? मोठी या शब्दाचा अर्थ हा होतो की ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आयटम बसतात. तर ऑब्विसली 30 दिवसामध्ये तुमचे आयटम हे सिलेक्टेड असतील, 30 दिवसांचे. याच्यामध्ये सर्वात जास्त असतील ना. म्हणजे सर्वात व्यापक जी बास्केट असेल ती कोणत्या प्रकारची असेल या ठिकाणी, ती ही आहे. आता मला सांगा, कोणत्या बास्केटमध्ये तुमचा जो काही व्हॅल्यूम आहे खर्चाचा हा जास्त असेल? ऑब्विसली MMRPचा असेल. लक्षात घ्या, मी तुम्हाला मागे कारण सांगितलं की सुरेश तेंडुलकर आणि सी रंगराजनमध्ये सर्वात मोठी बास्केट कोणाची आहे? सी रंगराजनची आकडेवारी ही मोठी आहे आणि सुरेश तेंडुलकरची आकडेवारी ही छोटी आहे. छोटी जसं की आपण बघितलं इथे टक्केवारीमध्ये, आपण इथे ऑलरेडी बघितलेलं आहे. बघा इथे ही टक्केवारी इथे तुम्हाला दिसते. बघा ही आहे. इथे आहे केवळ 21% गरिबी. यांच्यानुसार किती आहे, 29.5. आता तुम्हाला हे कारण कळेल की यांचं जे काही सी रंगराजन यांची जी आकडेवारी आहे ती मोठी का आहे. का असेल ही टक्केवारी? कारण की जी बास्केट जी आहे ती मोठी आहे आणि म्हणून सरकारला असं वाटलं की आम्ही तुम्हाला काय सांगितलं होतं, एक तर तुम्ही काय करा, कमी गरिबी करा, पण यांनी जास्त गरिबी दाखवली, त्यामुळे यांचा हा पोपट झालेला आहे. म्हणून या ठिकाणी इथे सरकारने काय केलं असेल, सुरेश तेंडुलकर यांची ही आकडेवारी इथे आपल्याला स्वीकारताना इथे आपल्याला दिसते. तर अशा प्रकारचा आपण या ठिकाणी इथे बेसिक गोष्टी इथे आपण समजून घेतलेल्या आहेत मित्रांनो. तुम्हाला हे सगळं लक्षात आलंय का प्रॉपर? चला आता आपला एक पुढचा मुद्दा आहे. पुढचा मुद्दा खूप महत्वाचा आहे, ज्याला आपण या ठिकाणी MPI असं म्हणायचं. आता मला सांगा मित्रांनो, भारतामध्ये मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी ही संकल्पना आपल्याला कोणी सांगितली असेल? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी तर आपल्याला तेंडुलकर समितीने सांगितली. आता मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी म्हणजे काय? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी याचा हा अर्थ होतो की जेव्हा आपल्या देशामध्ये फक्त गरिबी महत्वाची नाहीये, केवळ जेवण महत्वाचं नाही किंवा कॅलरी महत्वाची नाही, तर याबरोबर आपल्याला बाकीच्याही गरजा महत्वाच्या असतात. शिक्षण, आरोग्य ही तेवढे फॅक्टर हे महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही हे कन्सिडर जेव्हा करता, याच्यानुसार जेव्हा गरिबी काढता, त्याला म्हणतो आपण बहुआयामी दारिद्र्यता किंवा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी. पण लक्षात घ्या मित्रांनो, ही जी काही संकल्पना आहे ही आपल्याला सुरेश तेंडुलकरनी सांगितली असेल, परंतु जगामध्ये याच्या आधी ऑलरेडी एका संस्थेने काम केलेलं आहे आणि या संस्थेचं नाव आहे आपलं SDR समिती किंवा त्याला म्हणतो आपण UNDP समिती. तर आपण याच्यावरती थोडंसं काम करूयात, कारण की माझ्या मते यावर्षी सुद्धा याच्यावरती प्रश्न येऊ शकतो MPI वरती. कारण की आता जो काही MPI आलेला आहे याचा फायदा सध्या मोदी सरकार खूप घेत आहे. मोदी सरकार सरळ सरळ सांगते की आमच्यामुळे 25 कोटी लोक गरिबीच्या बाहेर पडले आणि याच्यावरती सुद्धा खूप सारी चर्चा चालू आहे. कदाचित या दृष्टिकोनातून इथे आपल्याला प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर थोडंसं आपण हा पॉइंट याच्यावरती घेऊयात, MPI वरती. चला नेक्स्ट पॉइंट आहे आपला या ठिकाणी इथे MPI.
MPI या शब्दाचा अर्थ काय होतो? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, असा इथे याचा अर्थ होतो. आता हे जे काही समजायचं आहे आपल्याला MPI, याच्यामध्ये आपण थोडंसं बॅकग्राऊंड मध्ये जाऊयात, म्हणजे हळू तुम्हाला हे टप्प्याटप्प्यानुसार इथे लक्षात येईल. आता पहिला माझा टप्पा आहे तुम्हाला सांगण्याचा की मुळात हे MPI कुठून आला आहे हे आपण आधी समजून घेऊयात. लक्षात घ्या मित्रांनो, जगामध्ये पहिलं युद्ध महायुद्ध झालं, त्याच्यानंतर जगामध्ये युद्ध होऊ नये, जगामध्ये विकास व्हावा, शांतता निर्माण व्हावी, त्यासाठी जगामध्ये एक सर्वात महत्त्वाची संघटना स्थापन झाली असेल. या संघटनेचं नाव आहे युनायटेड नेशन. UN ही संस्था स्थापन झाली असेल. त्याच्यानंतर युनायटेड नेशननी स्थापना केली असेल, परंतु जगामध्ये विकास व्हावा या दृष्टिकोनातून युनायटेड नेशननी एक स्पेशलाइज एजन्सी स्थापन केली असेल. या एजन्सीचं नाव आहे UNDP. UNDP याचा अर्थ काय होतो? युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. म्हणजे जगामध्ये विकास होतोय का, जगामध्ये विकास आपण कसा प्रोत्साहन देऊ शकतो, यासाठी युनायटेड नेशननी ही संस्था स्थापन केली असेल. पण मित्रांनो, जेव्हा ही संस्था स्थापन झाली तर या संस्थेला काही कळतच नव्हतं की काय करावा, विकास हा कसा मोजावा, कारण की प्रत्येक देशाचं डायमेन्शन हे वेगवेगळं असायचं. परंतु 1990 मध्ये सर्वात महत्त्वाची घटना घडली. जगामध्ये विकास काय असावा किंवा आपण तो कसा मोजू शकतो, यासाठी जगामध्ये एक संकल्पना सांगण्यात आली. या संकल्पनेचं नाव आहे SDI, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. आता ही जी काही संकल्पना आहे SDI, ही आपल्याला कोणी सांगितली असेल? तर एका व्यक्तीचं नाव आहे महबूब उल मुल्क का हक आहे, मुल्क आहे, महबूब उल हक. याच्यामध्ये मी मला कन्फ्युज होते, हक आहे की मुल्क आहे, मला थोडंसं कन्फ्युजन आहे, पण लक्षात घ्या. महबूब उल हक यांनी आपल्या देशामध्ये सर्वप्रथम किंवा जगामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ही संकल्पना आपल्याला सांगितलेली आहे. आणि यांच्या जोडीला कोण होते? तर यांचं नाव आहे अमर्त्य सेन. अमर्त्य सेन म्हणजे ह्या दोन व्यक्तींनी काय केलं असेल, जगामध्ये विकास मोजण्यासाठी एक एकक सांगितलं. याचं नाव काय आहे? SDI. तुम्हाला असा प्रश्न येऊ शकते की SDI चे फादर कोण आहेत? तर हे फादर कोण असतील आपले? हेच आहेत, महबूब उल हक. तर हे जे आहेत एक पाकिस्तानी इकॉनॉमिस्ट आहे आणि यांनी याच्यावरती काम केलं आणि म्हणून यांना आपण SDI चे फादर असं म्हणतो. नक्कीच अमर्त्य सेन सुद्धा यांचं महत्व हे जास्त आहे, परंतु सर्वात जास्त योगदान कोणाचं आहे? महबूब उल हक यांचं हे योगदान जास्त आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा ही संकल्पना मांडण्यात आली तर तेव्हा UNDP ला थोडासा प्रकाश पडला. क्या बात है, ये तो बहुत अच्छी बात है, हम भी इसको एक्सेप्ट कर सकते हैं. आणि आपण सुद्धा जगाचा आपण या दृष्टिकोनातून विकास मोजू शकतो. विकास म्हणजे कोणाचा विकास? तर हा मानव विकास आहे. तर हा मानव विकास आपण मोजू शकतो. या दृष्टिकोनातून 1990 मध्ये जी काही संस्था आहे UNDP यांनी सर्वप्रथम जो काही रिपोर्ट जाहीर केला, याचं नाव आहे HDR. या रिपोर्टचं नाव काय आहे? HDR. HDR या शब्दाचा अर्थ हा होतो ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट. तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की सर्वप्रथम SDI कधी मांडण्यात आला? 1990 मध्ये. कोणी हा मांडला असेल? त्या संस्थेचं नाव आहे UNDP. तर हे इथे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, याचाच पॉइंट आपण आता पुढे घेऊन जातोय. याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचंय, 1990 मध्ये आपण UNDPच्या माध्यमातून कोणता रिपोर्ट मांडला? SDR रिपोर्ट मांडला. येस ऑर नो? आता इथे लक्षात घ्या, हा जो काही आपला SDR जो काही रिपोर्ट आहे, याच्यामध्ये आपण कोणता इंडेक्स मांडला असेल? तर लक्षात घ्या, यांनी सर्वप्रथम जो काही इंडेक्स मांडलेला आहे 1990 मध्ये, हा कोणता इंडेक्स आहे? SDI. आधी हे लक्षात घ्या, SDR हा रिपोर्ट आहे आणि या रिपोर्ट अंतर्गत जो काही इंडेक्स आहे याचं नाव आहे SDI. हा कधी मांडला असेल? 1990 मध्ये. त्याच्यानंतर 1995 मध्ये या रिपोर्टमध्ये आणखीन 2 इंडेक्स ऍड करण्यात आले. तर ह्या 2 इंडेक्सचे नाव आहेत, एक आहे जेम. जेम या शब्दाचा अर्थ हा होतो जेंडर एम्पॉवरमेंट मेजरमेंट, जेम. आणि दुसरा आहे GDI. याचा अर्थ हा होतो जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. म्हणजे 1995 मध्ये किती रिपोर्ट आले असतील? 3. हे नव्याने हे 2 असतील आणि आधीचा एक असेल SDI. त्याच्यानंतर सरकारने काय केलं, SDR ने काय केलं असेल,
1997 मध्ये आणखीन एक रिपोर्ट ऍड केला, याचं नाव आहे HPI. व्हॉट इज HPI? ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. हा आहे HPI. त्याच्यानंतर सरकारने काय केलं असेल, म्हणजे SDRने काय केलं असेल, 2010 मध्ये आणखीन 2 इंडेक्स याच्यामध्ये ऍड केले असतील. हे कोणत्या प्रकारचे 2 इंडेक्स असतील? एक आहे आपला IHDI किंवा याला म्हणूयात आपण MPI, नंतर आहे IHDI, नंतर आहे GII. लॉंग फॉर्म लक्षात घ्या. MPI म्हणजे काय असेल? मल्टी पॉवर्टी इंडेक्स. IHDI म्हणजे असेल इनइक्वालिटी ऍडजस्टेड SDI आणि GII म्हणजे काय असेल? जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स. तर हे आपण 2010 मध्ये इथे स्थापन केले असतील. त्याच्यानंतर 2014 मध्ये एक आपण नवीन इंडेक्स आणला असेल, याचं नाव आहे GDI. आणि त्याच्यानंतर फायनली एक नवीन रिपोर्ट आलेला आहे 2020 मध्ये, याचं नाव आहे ते PHDI. लक्षात घ्या मित्रांनो, हे अशा प्रकारचे महत्त्वाचे रिपोर्ट ह्या SDR अंतर्गत आपण स्थापन केलेले आहेत. मग आता लक्षात घ्यायचं, आज आपल्या या SDR मध्ये किती रिपोर्ट आपण पब्लिश करतो. तर पहिला रिपोर्ट आहे SDI जो आजही कंटिन्यू आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी MPI जो आहे तो आजही आपण या ठिकाणी इथे कंटिन्यू करतोय. पण याच्या आधी लक्षात घ्या, 1997 मध्ये आपण जो काही इंडेक्स काढत होतो याचं नाव आहे HPI, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. हा जो काही HPI आहे हा आपण रद्द केला 2010 मध्ये आणि याच्याऐवजी आपण कोणता इंडेक्स चालू केला असेल, याचं नाव आहे MPI. याच्यावरती राज्यसेवा पूर्व परीक्षेला खूप सारे प्रश्न आलेले आहेत. तर HPI ची जागा कोणी घेतली असेल, याचं नाव आहे MPI. तर लक्षात घ्या, HPI ची जागा जी आहे ती MPI ने घेतलेली आहे 2010 मध्ये. आता लक्षात घ्या, IHDI हे सुद्धा आपल्या देशामध्ये असणारा महत्त्वाचा इंडेक्स आहे. GII वरती सुद्धा खूप सारे प्रश्न आले, पण आज आपण याच्यावरती डिस्कशन करणार नाही. आपला जो मेन मोटिव्ह जो आहे तो कशावरती आहे? केवळ MPI वरती. आता मला सांगा, तुम्हाला हे बेसिक गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत का MPI बद्दल? आपण कोणत्या गोष्टी इथे केलेल्या आहेत? MPI कोण पब्लिश करते? यस, पब्लिश करण्याचं कोणाचं काम आहे? UNDPचं काम आहे. याच्या अंतर्गत मला सांगा, या रिपोर्टचं नाव काय आहे? SDR. यस और नो? आता याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की या SDR अंतर्गत सर्वप्रथम 1997 मध्ये कोणता रिपोर्ट आला होता? HPI. याचं रूपांतर 2010 मध्ये कोणत्या इंडेक्स मध्ये झाला असेल? MPI मध्ये झाला असेल. यस और नो? आता हे सगळं तुम्हाला इथे बॅकग्राऊंड लक्षात आले. आता मित्रांनो, पुढचा पॉइंट हा आहे जो खूप महत्वाचा आहे. याला आपण इथे म्हणायचंय, आता इथून पुढे जो काही शब्द मी वापरणार आहे तिथे मी 2 शब्द थोडेसे डिफरन्शिएट करणार आहे. एक आहे ग्लोबल MPI आहे आणि दुसरा आहे नॅशनल MPI. जेव्हा मी तुम्हाला ग्लोबल MPI जेव्हा मी म्हणेल, याचा अर्थ हा कोणता होतो? SDR मधला MPI. आलं लक्षात? बघा, जो काही ग्लोबल MPI जो आहे याच्यामध्ये जे काही इंडेक्स जे आहेत किंवा त्याला म्हणतो आपण डायमेन्शन्स, हे डायमेन्शन किती आहेत हे आपल्याला इथे समजून घ्यायचे. मुख्य जे काही बेस आहे त्याच्यामध्ये आपल्याला 3 बेस आपल्याला इथे सांगितलेले आहेत. 3 इंडेक्स आहेत आणि जवळपास डायमेन्शन संख्या किती आहे? 10. 3 इंडेक्स आहेत आणि 10 डायमेन्शन आहेत. मग आता तुम्हाला प्रश्न नेहमी येतो आणि येईल कदाचित की कोणते 3 इंडेक्स आहेत किंवा कोणते 10 डायमेन्शन्स आहेत. तर आजच्या या लेक्चरमध्ये तुम्हाला हे संपूर्ण इंडेक्स या ठिकाणी इथे पाठ करायचे. ते तुम्हाला मी पूर्णतः मराठीमध्ये सांगतो. आधी आपण हे समजून घेऊयात की एखाद्या व्यक्तीला गरीब आहे आपण हे कसं ओळखतो, किंवा एखाद्या व्यक्तीला गरीब आहे त्याचे क्रायटेरिया काय आहे, यास कोणी सांगू शकेल? गरीब असण्याचे क्रायटेरिया काय आहे? समजा इथे एक राम नावाचा व्यक्ती आहे जो खूप गरीब आहे. एखाद्या व्यक्तीला गरीब आहे आपण हे कसं सांगतो? त्या व्यक्तीला चांगलं शिक्षण मिळालेलं असतं का? नाही. त्याचं चांगलं आरोग्य असतं का? नाही. त्यांचा राहणीमानाचा दर्जा हा चांगला असतो का? नाही. त्याच्याकडे चांगलं घर नसते, चांगली स्वच्छता नसते, पिण्याचं पाणी नसते, लाईट बिल नसते, स्वच्छ इंधन नसते. यस और नो? तर हे सगळे आपले बेसिक क्रायटेरिया आहे. कोणत्याही व्यक्तीला गरीब म्हणायचं असेल तर हे म्हणजे हे गरीब ओळखण्याचे आपले हे क्रायटेरिया आहेत. मग लक्षात घ्या, या गरीब ओळखण्याचे 3 डायमेन्शन्स कोणते असतील तर आपल्याला हे 3 डायमेन्शन इथे सांगता येईल. पहिला असेल आपला शिक्षण. दुसरा क्रायटेरिया कोणता असेल? आरोग्य.
आणि तिसरा क्रायटेरिया कोणता असेल आपला, राहणीमानाचा दर्जा. बघा लक्षात आलं का तुमच्या, एखाद्या व्यक्तीला गरीब जर आयडेंटिफाय करायचं असेल, ओळखायचं असेल, तर हे 3 काय आहेत आपले इंडेक्स आहेत, निर्देशांक आहेत. लक्षात घ्या, शिक्षण, आरोग्य आणि राहणीमानाचा दर्जा. तुम्हाला असा डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो, ग्लोबल एमपीआय मध्ये, जागतिक एमपीआय मध्ये किती निर्देशांक आहेत? तर 3 आहेत. कोणकोणते असतील? शिक्षण, आरोग्य आणि राहणीमानाचा दर्जा. मग लक्षात घ्या, शिक्षणामध्ये कोणत्या गोष्टी येतात हे आपण इथे लक्षात घेऊयात. चला थोडंसं आपण याला लिस्ट आउट करूयात. ग्लोबल एमपीआय याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला 3 निर्देशांक इथे दिसत आहेत. पहिला निर्देशांक आहे आपला शिक्षण, दुसरा आहे आपला आरोग्य आणि नंतर असेल आपला राहणीमानाचा दर्जा. बघा आता याच्यामध्ये मला सांगा, आपण हे शिक्षण जे आहे ते कसं ओळखायचं असेल? तर शिक्षणासाठी एक गोष्ट खूप बेसिक आहे, ते म्हणजे काय असेल, सरासरी शालेय वर्ष. म्हणजे एखादा व्यक्ती किती दिवस शाळेमध्ये जातो ते वर्ष म्हणजे काय असेल, सरासरी शालेय वर्ष. ॲव्हरेज स्कूलिंग इयर आपण त्याला म्हणतो. हे झाला तुमचा पहिला क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया हा आहे की बालक पटसंख्या, म्हणजे शाळेमध्ये किती मुलं जातात, रोलिंग किती होते, याला म्हणतो आपण बालक पटसंख्या. हे आहे तुमचे 2 क्रायटेरिया. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, आरोग्यामध्ये कोणते असतील? आरोग्यामध्ये पहिला मुद्दा हा आहे तुमचा पोषण, म्हणजे मुलांना प्रॉपर पोषण मिळते का, आणि दुसरा आहे बाल मृत्यूदर. बघा आता मला सांगा, आपल्याकडे किती डायमेन्शन झालेले आहेत? हे 2 आणि हे 2 किती झाले असतील? 4 डायमेन्शन झाले. आता याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचे की राहणीमानाच्या दर्जामध्ये कोणकोणत्या प्रकारचे डायमेन्शन्स येतात. तर चला आपण हे आता 6 डायमेन्शन इथे लक्षात घेऊयात. आता बघा, जेव्हा तुम्ही हे सगळं इथे लेक्चर समजून घेताय, तर माझी ही अपेक्षा आहे की तुम्ही हे सगळं लिहून घ्यावं, नोट्स काढाव्यात. कारण की जेव्हा तुम्ही याच्या नोट्स काढता तेव्हा तुम्हाला नेक्स्ट टाइमला रिकॉल होतं आणि तुम्हाला ते आठवेल आणि विशेषतः तुम्हाला त्याचा एक्झामला फायदा होईल. नाहीतर कन्फ्युजन होईल की अरे हे काय आहे, ते काय आहे. कन्फ्युजन नको, क्लॅरिटी हवी. तर लक्षात घ्या, राहणीमानाचा जो दर्जा आहे याच्यामध्ये आपल्याला 6 डायमेन्शन बघायचे आहे. तर हे 6 डायमेन्शन कोणते असतील? तर पहिला आहे या ठिकाणी इथे आपलं स्वच्छता. स्वच्छता हा आपला पहिला डायमेन्शन आहे. दुसरा आहे आपला स्वच्छ पाणी. जर समजा तुम्ही जर काही झोपडपट्टीचा एरिया बघितला असेल, तिथे स्वच्छता असते का? नाही, म्हणजे ते गरीब आहेत, असा पहिला क्रायटेरिया आहे. जिथे गरीब आहे तिथे त्यांना स्वच्छ पाणी मिळते का? नाही, कसंही पाणी भरावं लागतं. नंतर आहे तिसरा क्रायटेरिया आहे त्यांचं घर. गरिबांना घर असते का? तर नाही, घर हा क्रायटेरिया आहे त्यांचं. नंतर आहे चौथा क्रायटेरिया, ते आहे स्वच्छ इंधन. ती इंधन वापरतात, पण कोणत्या प्रकारचं इंधन असते? जळाऊ लाकूड याचं हे इंधन असते. हा 4 नंबरचा क्रायटेरिया असेल. त्याच्यानंतर नंबर 5चा क्रायटेरिया कोणता असेल? लॉजिक लावा. वीज असेल. जर समजा तुमच्याकडे वीज असेल तर याचा अर्थ की तुम्ही कोण आहात? श्रीमंत आहात. तर हा वीज हा क्रायटेरिया असेल नंबर 5 मध्ये. आणि नंबर 6 मध्ये कोणता असेल? ते आहे तुमची मालमत्ता. म्हणजे गरिबांकडे मालमत्ता असते का? तर नाही. तर लक्षात घ्या मित्रांनो, हे तुमचे 6 डायमेन्शन्स आहेत. 6 + 2 8, 8 + 2 10. तर अशा प्रकारचे तुमचे 10 डायमेन्शन्स आहेत आणि 3 काय आहेत? निर्देशांक म्हणजे इंडेक्स आहेत. तुम्हाला याच्यावरती नेहमी प्रश्न येईल की खालीलपैकी कोणता एमपीआयचा किंवा ग्लोबल एमपीआयचा निर्देशांक आहे किंवा नाहीये. तर मित्रांनो मला सांगा, तुम्हाला इथे ग्लोबल एमपीआय जी काही सिस्टीम मी तुम्हाला सांगितली असेल ही तुमच्या इथे लक्षात आलेली आहे का? हे सगळं आपण इथे बेसिक बघण्याचा इथे प्रयत्न केला. आता मेन मुद्द्यावरती येऊयात. जेव्हा आपण इंडेक्स नावाचा जेव्हा हा टॉपिक बघू तेव्हा आपण हे रिपीट करणारच आहोत. पण आज मी तुम्हाला इथे रिपीट काय केलं असेल? कारण की एमपीआय वरती तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे. कारण की आता याच्यापेक्षाही पुढची संकल्पना महत्वाची आहे. तर याला मी म्हणेल इथे आता नॅशनल एमपीआय. काय महत्वाचं आहे आता आपल्याला? नॅशनल एमपीआय. ग्लोबल एमपीआय संदर्भात तुम्हाला हे लक्षात आलं असेल. तर आता हे आहे आपलं नॅशनल एमपीआय.
आता लक्षात घ्या, नॅशनल MPI जो आहे याच्यामध्ये हा इंडेक्स जो आहे तो कोण काढत असेल? नॅशनल MPI या शब्दाचा अर्थ हा होतो की भारताने काढलेला स्वतःचा MPI. तर हा MPI कोणी काढला असेल? थोडं लॉजिक लावा. यस, व्हेरी गुड. तर हा जो काही इंडेक्स आहे तो आपल्याला काढला असेल आपल्या नीती आयोगाने आपला हा इंडेक्स काढलेला आहे. मग आता याच्यामध्ये मला सांगा मित्रांनो, याच्यामध्ये जी काही मदत जी काही केली असेल ती कोणी मदत केली असेल? जी काही ग्लोबल मध्ये असणाऱ्या जी काही संस्था आहे त्यांनी मदत केली असेल, कारण की त्याच्याच बेसनुसार आपण हा बेस काढणार आहोत. जसं की पॉवर्टी ऑक्सफर्ड जी काही एजन्सी आहेत यांनी याला मदत केली असेल. आता आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की नॅशनल MPI मध्ये एकूण किती निर्देशांक आहेत? तर लक्षात घ्या, याच्यामध्ये आपल्याला 3 इंडेक्स आहेत आणि जवळपास 12 काय आहेत? डायमेन्शन आहेत. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हे थोडंसं वेगळं आहे. एक्झॅक्टली आहे वेगळं, कारण की तिकडे किती डायमेन्शन आहेत मित्रांनो? तिकडे 10 डायमेन्शन्स आहेत आणि इकडे डायमेन्शन किती आहेत? 12. आणि तुम्हाला एक्झॅक्टली याच्यावरतीच प्रश्न येणार आहे की नॅशनल MPI मध्ये एकूण किती डायमेन्शन्स आहेत आणि खालीपैकी ते कोणते नाहीयेत किंवा आहेत? थोडंसं लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे. मग आता आपण हे 3 इंडेक्स आणि 12 डायमेन्शन इथे समजण्याचा आपण इथे प्रयत्न करूया. चला, मला सांगा आधी 3 आपले कोणते आहेत? मी तिथे म्हणतो नॅशनल MPI. पहिले 3 निर्देशांक कोणते आहेत? प्लीज कमेंट करा, सांगा. पहिला असेल आपला शिक्षण, नंतर असेल या ठिकाणी इथे आपला आरोग्य, यस, नंतर काय असेल या ठिकाणी इथे आपला राहणीमानाचा दर्जा. ओके, आता याच्यामध्ये बघा शिक्षणामध्ये काय असेल? शिक्षणामध्ये काय आहे तर 2 आहेत. कोणकोणते असतील? सरासरी शालेय वर्ष, सरासरी शालेय वर्ष. नंबरला 2 ला कोणता असेल? बालक पटसंख्या. बालक पटसंख्या. आणि आरोग्यामध्ये कोणकोणते असतील? तर आरोग्यामध्ये लक्षात घ्या, पहिला आहे आपला पोषण आणि दुसरा असेल बाल मृत्यू दर. चला, आता हे राहणीमानाचा दर्जा आहे, आपण थोडंसं इथे रिपीट करूयात. चला, पहिला कोणता असेल याच्यामध्ये? पहिला आहे स्वच्छता, दुसरा आहे स्वच्छ पाणी, तिसरा आहे स्वच्छ इंधन, नंतर आहे घर, नंतर आहे वीज, नंतर आहे मालमत्ता. आता बघा मित्रांनो, इथे किती झाले तर सध्या डायमेन्शन? 10 झालेले आहेत. 2 + 2 4, 4 + हे 6, किती झाले इथे? 10 डायमेन्शन झाले. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर सध्या नॅशनल MPI मध्ये कोणते नवीन ऍड करण्यात आले? तर लक्षात घ्या, हे नवीन कोणते असतील तर इथे आपल्याला इथे ऍड करायचा आहे, तो आहे माता मृत्यू दर. माता मृत्यू दर हा इथे लक्षात घ्यायचा आहे, माता मृत्यू दर. आणि या ठिकाणी हा कोणता असेल? या ठिकाणी इथे 7 नंबरला बँक खाते. आणि एक्झॅक्टली तुम्हाला याच्यावरतीच प्रश्न येणार आहे. तुम्हाला असा डायरेक्टली प्रश्न असेल की ग्लोबल MPI मध्ये कशाचा समावेश होत नाही? मुळात हे जे 2 आयटम आहेत, माता मृत्यू दर आणि बँक खाते, हे कशाचा पार्ट आहे? नॅशनल MPI चा पार्ट आहे, पण तो ग्लोबल MPI चा पार्ट आहे का? नाही. तर याच्यावरती असा इथे आपल्याला प्रश्न इथे येण्याची शक्यता आहे. तर हे थोडंसं लक्षात घ्या, बँक खाते आणि माता मृत्यू दर. आता याच्यामध्ये आपण काय करूयात, थोडंसं बॅकग्राऊंड मध्ये जाण्याचा प्रयत्न करूयात की माता मृत्यू दर म्हणजे काय आणि बाल मृत्यू दर म्हणजे काय. कारण की ह्या खूप बेसिक गोष्टी आहेत आणि एक्झॅक्टली त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंडवण्याचा प्रयत्न केला जातो. कधी कधी असा प्रश्न इथे येऊ शकतो तुम्हाला की बाल मृत्यू दर न देता तुम्हाला ते शब्द देऊ शकतील निओनॅटल मॉर्टॅलिटी रेट, म्हणजे त्याला म्हणतो आपण नवजात मृत्यू दर.
मुळात ह्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. नवजात मृत्यूदर हा शब्द वेगळा आहे आणि त्याच्यानंतर आणखीन एक शब्द आहे नवजात मृत्यूदर. तर आता मला आठवत नाही, ते इंग्लिशमध्ये आपण लिहूयात म्हणजे ते आपल्याला क्लिअर होईल. बघा, पहिला शब्द जो आहे तो शब्द आहे आपला चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट. चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट. दुसरा शब्द आहे निओनॅटल मॉर्टॅलिटी रेट. तिसरा शब्द आहे निओनॅटल. बघा, ह्या 3 संकल्पना आहेत. आधी आपण त्याचे मराठीमध्ये अर्थ बघूया. चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट म्हणजे काय? बाल मृत्यूदर. बाल मृत्यूदर याचा अर्थ हा होतो. नॅटल म्हणजे काय? शिशु मृत्यूदर. आणि याचा अर्थ आहे नवजात शिशु मृत्यूदर. आता हा शब्द मला आठवलेला आहे, नवजात शिशु मृत्यूदर. बघा, आता हे 3 शब्द काय होतात. आता बाल मृत्यूदर म्हणजे काय? जर एखाद्या बाळाचा मृत्यू 5 किंवा 6 वर्ष जर आत होत असेल, अशा बाळाला म्हणायचं आपण चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट. जर एखाद्या बाळाचा मृत्यू हा एका महिन्याच्या आत जर एका वर्षाच्या जर आत होत असेल तर याला म्हणतो आपण शिशु मृत्यू दर. आणि एखाद्या बाळाचा मृत्यू जर एका महिन्याच्या आत जर होत असेल याला म्हणतो आपण नवजात. तर लक्षात घ्या, इथे आपल्याला काय सांगता येईल? 5 ते 6 वर्षाच्या आत मृत्यू होणे. इथे काय सांगता येईल? एका वर्षाच्या आत मृत्यू होणे. आणि इथे आपल्याला काय सांगता येईल? एका महिन्याच्या आत मृत्यू होणे. तर अशा बाळकांना आपण त्याच्या पिरियड नुसार आपण त्याला नाव दिलेले आहे. नेहमी लक्षात घ्या, तुम्हाला जे काही एक्झाम मध्ये जे काही येते हा शब्द तुम्हाला इथे महत्वपूर्ण आहे, बाल मृत्यूदर. कारण की याची व्यापकता जी आहे ती सर्वात जास्त आहे. क्लिअर झालं? आता आपण इथे एक चौथा शब्द इथे बघतोय. या शब्दाचं नाव आहे मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. आता याचा अर्थ हा काय होतो? माता मृत्यूदर. माता मृत्यूदर. आता माता मृत्यूदर या शब्दाचा अर्थ काय होतो? जर समजा एखादी आई प्रसूतीनंतर जर 42 दिवसाच्या आत जर त्याचा मृत्यू झाला असेल तर याला म्हणतो आपण माता मृत्यूदर. म्हणजे प्रसूतीनंतर किती दिवसाचा कालावधी आहे? प्रसूतीनंतर 42 दिवसाच्या आत मृत्यू होणे. आणि विशेषतः लक्षात घ्या, हे जे काही प्रमाण आहे ते आपण किती मागे सांगत असतो? 1 लाख मातांमागे किंवा 1 लाख प्रसूती मागे. 1 लाख हा शब्द इथे महत्वाचा आहे. तुम्हाला नेहमी या शब्दावरती थोडासा घोळ केला जाऊ शकतो. तरी 1 लाख लक्षात घ्या. आणि बाकीचे जे काही दर असतात हे नेहमी कशावरती असतात? नेहमी हजारावरती असतात. म्हणजे 1000 मध्ये किती बाळांचा मृत्यू झाला म्हणजे बाल मृत्यू दर. तर हे थोडंसं इथे लिहून घ्या. याच्यावरती नेहमी आपल्याला आयोग मागे पुढे हे शब्द करत असते. तर तुम्हाला आता ह्या 4 गोष्टी इथे लक्षात आल्या असतील. आता मला सांगा, नॅशनल MPI चे एकूण किती इंडेक्स आहेत? 3 सारखेच आहेत जे तिकडचे आहेत. फक्त आता मला सांगा की नॅशनल MPI मध्ये 2 प्रकारचे इंडेक्स कोणते ऍड करण्यात आले? एक आहे आपला माता मृत्यू दर आणि दुसरा कोणता आहे? बँक खाते. तर हे खूप महत्वाचं आहे, याला व्यवस्थित लिहून घ्या, नोट्स काढा. आता मित्रांनो, जवळपास आपण याच्यामध्ये बेसिक गोष्टी संपूर्ण इथे आपण कव्हर केलेल्या आहेत. तर मला असं वाटते की जेव्हा तुम्ही हे सगळं केलेलं आहे तर थोडेसे क्वेश्चन बघायला हरकत नाही. थोडेसे क्वेश्चन आपण फास्टली बघूयात, ठीक आहे? आणि शक्य झाल्यास तुम्ही तुमचा जो काही स्कोर आहे तो काढण्याचा प्रयत्न करा. यस? आणि तुम्ही इथे मला कमेंट करून सांगायचंय की तुमचा इथे स्कोर किती आलेला आहे. चला तर आपण डायरेक्टली इथे क्वेश्चनला इथे सुरुवात करूयात. फक्त याच्यामध्ये काही गोष्टी फक्त ऍड करा. याच्यामध्ये
आता याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे या नॅशनल MPI मध्ये की असं कोणतं राज्य आहे की ज्या राज्याने सर्वात जास्त मल्टी पॉवर्टी मध्ये जो काही नंबर आहे तो सर्वात कमी केलेला आहे, तर ते आहे आपलं UP. व्हेरी गुड. सर्वाधिक प्रगती MPI मध्ये कोणतं राज्य असेल? हे आपलं UP. आजही आपल्या देशामध्ये सर्वाधिक MPI मध्ये असणारे संख्या कोणाची आहे? संख्या राज्य. त्या राज्याचं नाव तुम्हाला सांगता येईल का? त्या राज्याचं नाव आहे बिहार. मागच्या 9 वर्षामध्ये भारतामध्ये किती लोक या MPIच्या बाहेर पडलेले आहेत? तो आकडा आहे आपला 25 कोटी. हा आकडा आपला खूपच महत्वाचा आहे. सर्वाधिक प्रगती MPI मध्ये UP, आणि UP मध्ये सर्वाधिक संख्या आहे, पण टक्केवारीमध्ये कोण असेल? आता याच्यामध्ये आणखीन एक आकडेवारी जी आपल्याला समजून घ्यायची. सर्वात जास्त गरिबीच्या बाहेर आलेली संख्या आपण त्याला म्हणायचं. सर्वात जास्त प्रगती म्हणण्यापेक्षा आपण त्याला म्हणूया प्रगती म्हणजे याचा अर्थ हा उलटा होईल कदाचित. सर्वाधिक गरिबीच्या बाहेर आलेलं राज्य कोणतं असेल? UP. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, पहिला आहे जवळपास UP. याचा क्रमांक हा जवळपास 6 कोटी पर्यंत जातो. म्हणजे UP मध्ये मागच्या 6 किंवा 9 वर्षामध्ये 6 कोटी जनता जी आहे ती आपली बाहेर आलेली आहे. पहिला नंबर आहे UP. नंबर 2 आहे आपला बिहार. नंबर 3 आहे ओडिसा. आणि नंबर 4 आहे आपला या ठिकाणी इथे राजस्थान. तर तुम्हाला कदाचित असा असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये विचारला जाऊ शकतो. तर सर्वाधिक कमी संख्या कोणाची आहे? सर्वाधिक गरिबीच्या बाहेर येण्याची संख्या कोणाची असेल? UP नंबर 1, नंबर 2 बिहार, नंबर 3 ओडिसा, नंबर 4 असेल राजस्थान. आता लक्षात घ्या, हा जो काही डेटा आहे या डेटा बरोबर आणखी एक डेटा आहे जो आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे. हा डेटा अशा प्रकारचा आहे बघा. MPI म्हणजे नॅशनल MPI बद्दल आपण बोलतोय. नॅशनल MPI बद्दल बघा, 2013-14 मध्ये भारतामध्ये किती लोक MPI मध्ये होते? तर हा आकडेवारी आहे जवळपास 29.17. परंतु आज जर आपण इथे विचार केला 2022-23 मध्ये या आकडेवारीनुसार भारतामध्ये किती MPI आहे? तर हा आकडा किती आहे? केवळ 11.28. माझ्या मते तुम्हाला ह्या आकड्यावरती इथे प्रश्न येऊ शकतो. म्हणजे आता आपल्या देशामध्ये एकूण किती गरीब आहेत? केवळ 11.28% एवढेच लोक MPIच्या अंतर्गत आहेत किंवा एवढेच लोक आपले गरीब आहेत. आणि हा जो इंडेक्स आहे तो कोण आपण सादर करतो? नीती आयोग. आणि प्रथम हा इंडेक्स कधी काढला होता आपण? 2021 मध्ये. शहरी भारतापेक्षा ग्रामीण भारतात मोठ्या प्रमाणात गरिबी कमी झालेली आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आणखी एक स्टेटमेंट लक्षात घ्या. शहरी भारतापेक्षा ग्रामीण भारतात मोठ्या प्रमाणामध्ये गरिबीचं प्रमाण या ठिकाणी कमी झालेलं आहे. पण आता मला हे सांगा की सर्वात जास्त गरिबी कुठे असेल? ग्रामीण भारतामध्ये की शहरी भारतामध्ये? नक्कीच ग्रामीण भारतामध्ये जास्त असेल, कारण की ग्रामीण भारतामध्ये लोकसंख्या ही आपली जास्त आहे. हे थोडंसं लक्षात घ्या. आणि आपण हे जे काही आकडेवारी जी काही काढलेली असेल याचा जो काही बेस आहे
हा बेस आहे आपल्या देशामध्ये असणारा एक सर्वे, ज्याला म्हणतो आपण नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे. आणि हा सर्वे होता आपला 2019-2021 चा सर्वे. तुम्हाला माहित असेल की आपल्या देशामध्ये आपण सर्वे कंडक्ट करत असतो आणि या सर्वेच्या नुसार आपण हा सगळा डेटा काढलेला आहे. तुम्हाला असा प्रश्न येऊ शकते की नॅशनल MPI मध्ये आपण जो काही सर्वे जो वापरला असेल तो कोणता आहे, तर विशेषतः लक्षात घ्या हा सर्वे आहे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे नंबर 5. हा 5 आकडा लक्षात ठेवा. आणि हा आपण कधी कंडक्ट केला होता? 2019-2021 या ड्युरेशन मध्ये. तर अशा प्रकारचा आपला हा टॉपिक इथे आपला महत्वपूर्ण आहे. याच्यावरती इथे नक्कीच आपल्याला इथे करंटच्या दृष्टिकोनातून क्वेश्चन असण्याची इथे अपेक्षा आहे. तर आता आपण याच्यावरती काही क्वेश्चन बघूयात, चालेल? चला क्वेश्चनला आपण सुरुवात करूयात. चला पहिला प्रश्न बघा. दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येमध्ये समावेश होण्यासाठी आपल्याला किती कॅलरीची आवश्यकता आहे? आणि आपला हा पहिला प्रश्न आहे. तुम्हाला सगळ्यांना कंपल्सरी हे सांगायचं आहे की तुमचे किती क्वेश्चन्स बरोबर येत आहेत. यस, किती असेल याचं उत्तर? समावेश होण्यासाठी म्हणजे आपल्याला 2400 कॅलरी नकोय, 2400 पेक्षा आपल्याला कमी कॅलरी हवी. याचं उत्तर किती असेल? 3 हे याचं उत्तर आहे. चला दुसरा प्रश्न लक्षात घेऊयात. तेंडुलकर समितीनुसार, इथे लोगो आहे पण लक्षात घ्या, तेंडुलकर समितीनुसार 2011-12 मध्ये भारतात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण किती हवंय किंवा किती होतं? तर तेंडुलकर समितीचा तुम्हाला जर विचारला असेल आणि हे प्रमाण किती आहे? 2011-12 आहे. म्हणजे एक्झॅक्टली ही आकडेवारी किती असेल? 453, 372, 298 आणि 219. म्हणजे किती असेल? 21.9. त्याचं उत्तर किती असेल? 1 हे उत्तर आहे. चला तिसरा प्रश्न इथे लक्षात घेऊयात. रंगराजन समितीनुसार 2014 मध्ये जी काही पॉवर्टी आहे 11-12ची, याचा खर्च किती आहे? 32.47. याचं उत्तर किती आहे? 1 उत्तर आहे. आता बघा याच्यावरती आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे, तो आहे सुरेश तेंडुलकर समितीबद्दल. आता मला सांगा, सुरेश तेंडुलकरनी पहिलं वाक्य आपल्याला सांगितलं होतं का की आपल्याला याच्यात दूर जायचं आहे, कॅलरीच्या दूर जायचं आहे? तर वाक्य बरोबर आहे, पण त्यांनी स्वतःहून कॅलरीचा वापर केला होता. तर हे वाक्य जे आहे ते आपलं बरोबर आहे. नंतर आहे शिक्षण आणि आरोग्यासाठी यांनी इथे याचा समावेश केला होता. हे सुद्धा वाक्य या ठिकाणी इथे बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे बघा, दारिद्र्याचे अंदाजमापन करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या वस्तू गटांचा वापर केला होता. म्हणजे कोणती बास्केट असेल? आपली MRP ची बास्केट असेल. म्हणजे याचा अर्थ हा होतो की तुमचे तिन्ही उत्तर जे आहेत, ऑप्शन आहेत ते बरोबर आहे. याचं उत्तर किती असायला या ठिकाणी? इथे 2 बरोबर विचारलेलं आहे. चला पुढचा प्रश्न आहे आपला 5 नंबरचा. भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी काम करते दारिद्र्यासाठी? तर कोणती असेल? सध्या नियोजन आयोग. तशी ही क्वेश्चन जुना आहे, PYQचा आहे, पण जर भविष्यामध्ये जर तुम्हाला आला असेल उत्तर किती असेल? नीती आयोग हे याचं उत्तर आहे. चला पुढे जाऊयात आपला. पण हा प्रश्न आपला कितवा असेल? 5वा प्रश्न आहे. चला 6वा प्रश्न बघा. आता हा प्रश्न थोडासा कॉम्प्लिकेटेड दिलेला आहे, यासाठी तुम्हाला ती आकडेवारी माहित पाहिजे. लक्षात घ्या, 453, 372, 298, 219. तर जवळपास जाणारा आकडा कोणता असेल? तर तुम्हाला एकच दिसतोय, तो कोणता आहे? 37%.
म्हणजे उत्तर किती असणं अपेक्षित आहे? 1 याचं हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 7 बघूयात की दारिद्र्य संदर्भात कोणती समिती आहे यांनी हा अंदाज वर्तवलेला आहे. नक्कीच दांडेकर समिती आहे, वर्धन समिती आहे, अवलिया समिती आहे, ओझा समिती आहे. जे आपण 7 नावं बघितलेली आहेत. कोणकोणती असेल ते नावं? ओझा समिती, नंतर कोणती समिती असेल? दांडेकर आणि रथ समिती, BS मीना समिती, मीना जैन आणि तेंडुलकर समिती, नंतर आहे अवलिया समिती आणि नंबर 7 ला आहे वर्धन समिती. आपण हे सगळं बघितलं. यानुसार याचं उत्तर किती असेल? 4 हे याचं उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 8 लक्षात घ्या. कोणती समिती दारिद्र्याशी संबंधित नाही? तर नक्कीच दांडेकर आहे, अवलिया आहे, मीना सुद्धा आहे, फक्त ही तारापूर नाहीये. त्याचं उत्तर किती असणं अपेक्षित आहे? 4. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 9. कोणती समिती 2009 मध्ये स्थापन करण्यात आली होती? तर नक्कीच स्थापन करण्यात आली म्हणल्यापेक्षा आपण असं म्हणूयात की त्यांनी नव्याने अहवाल सादर केला होता किंवा शिफारसी सादर केल्या होत्या. तरी कोणती समिती असेल? आपली तेंडुलकर समिती. स्थापन केली असेल आपण 2005 मध्ये. अहवाल कधी आला असेल? 2009 मध्ये. त्याचं उत्तर किती असेल? तेंडुलकर समिती. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 10 लक्षात घ्या. तुम्हाला विशेषतः याच्यामध्ये शहरी भागासाठी विचारलेला आहे. तर आपल्याला माहिती आहे की 2400 आणि 2100. तर उत्तर काय असणं अपेक्षित आहे? मुळात आपल्याला हे शब्द महत्वाचा नाहीये. चला प्रश्न क्रमांक 11 बघूयात. 2011 मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जे काही प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं होतं याच्यामध्ये आपण काय सादर केलं होतं असा हा प्रश्न आहे. नक्कीच आपण जे काही उत्तर बघितलं असेल ते काय असेल? 33 आणि 27. याच्यापेक्षा कमी आपण हे बघितलं होतं. याचं उत्तर किती असणं अपेक्षित आहे? 1 हे उत्तर असणं अपेक्षित आहे. उत्तर आहे 2. प्रश्न क्रमांक 12. मला वाटतं की हा रिपीट झालेला आहे. येस, हा प्रश्न बघा. आता याच्यामध्ये तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आम्ही तर हे कधी केलंच नाहीये, पण बघा तुम्हाला 1-2 ऑप्शन नक्कीच मॅच करता येईल. सुरेश तेंडुलकरचं बघा काय मॅच होऊ शकते का? होऊ शकते. शिक्षण आणि आरोग्य. चला आणखीन बघा MPIचं काहीतरी मॅच होऊ शकते का? यस. निर्देशांक किती आहेत? डायमेन्शन किती आहेत? 10. त्याचं उत्तर किती आहे या ठिकाणी? इथे 4. अचं 4 आहे आणि नंतर आहे कचं 2 आहे. म्हणजे इथे उत्तर काय अपेक्षित आहे? 1. चला प्रश्न क्रमांक 13 बघूयात. आय थिंक रिपीट झाला का नाही? वेगळा आहे. भारतातील दांडेकर आणि रथ समिती ही कशाशी संबंधित होती? हे दारिद्र्याचा अभ्यास. प्रश्न क्रमांक 14 बघूयात. निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य असते. बरोबर असते का? यस, आपण निर्मूलन करू शकतो, पण सापेक्षित आपल्याला करता येत नाही. सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेमध्ये आपण आधारित असते. तर बरोबर आहे. श्रीमंतामध्ये असलेली तुलना. म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. मला सांगा दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही. जबाबदार आहे का? जर गरिबी असेल तर जास्तीत जास्त लोक काय करतील? इंधनाचा वापर करतील, लाकडाचा वापर करतील आणि यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होईल. तर त्यामुळे हे जे वाक्य आहे तर हो असं असायला हवं, पण नाही आहे. म्हणजे स्टेटमेंट आपलं हे चुकीचं आहे. तर योग्य विधान किती असेल आपल्या या ठिकाणी? इथे ए आणि बी आपलं हे योग्य विधान आहे. याचं उत्तर आहे 1. पुढचा प्रश्न आपण इथे लक्षात घेऊयात. प्रश्न क्रमांक आहे 15. हा झाला वाटते प्रश्न आपला. चला MPI कोणी केलेला आहे? जागतिक बँक आहे का मानव विकास अहवाल आहे? यस, म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट SDR. म्हणजे उत्तर किती असणं अपेक्षित आहे? 2. प्रश्न क्रमांक 15. चला प्रश्न क्रमांक बघूयात आपण 16. किती आहे? उत्तर 2250. दांडेकर आणि रथने सांगितलं होतं 2250,
आपण ऍक्सेप्ट किती केलं असेल 2400 आणि 2100, याचं उत्तर किती असेल 2. चला आता हा प्रश्न बघा, भारतात दारिद्र्याविषयी कोणती संकल्पना विचारात घेतली जाते? तर ही कोणती असेल आपली निरपेक्ष दारिद्र्य, आपण हे लक्षात घेत असतो. चला प्रश्न क्रमांक आपण 17 बघूयात. भारतामध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंब हा निकष कशाशी ठरवलेला आहे? खर्चाशी आहे का? MPCI बघितलं होतं आपण, मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर. हा कशाशी संबंधित आहे? त्याचं उत्तर काय अपेक्षित आहे? आपला उपभोग खर्चावरती आपला हा आधारित आहे, खर्चावरती तो आधारित आहे. चला हे सांगा काय उत्तर असेल? याचं उत्तर 2400 असणं अपेक्षित आहे. विशेषतः तुम्हाला ग्रामीण भागातून विचारलेला आहे. ग्रामीण भाग असेल तर 2400. चला पुढचा प्रश्न आहे, आय थिंक हा प्रश्न झालाय आपला. चला हा प्रश्न बघा, याचं उत्तर तुम्हाला जमेल. तुम्हाला असा प्रश्न विचारलाय की 2009-10 मध्ये सुरेश तेंडुलकर नुसार भारतामध्ये किती गरिबी होती? तर तुम्हाला हे आकडेवारी माहितच आहे, 453, 372, 298 आणि 219. तर 9-10 मध्ये किती होती? 29.8. त्याचं उत्तर किती असणं अपेक्षित आहे? 1. प्रश्न क्रमांक आपला हा कितवा असेल? 18. हा 19 असेल. चला पुढचा प्रश्न आपण बघूयात. हा झालाय आपला. चला हा प्रश्न बघा, सॉरी इकडे वाटते. चला हा बघा शेवटचा प्रश्न. तर आपण नीती आयोग संदर्भात जे काही कमिटी जी काही स्थापन केली होती ती कधी केली असेल? येस, याचं उत्तर मला उत्तर कमेंट मध्ये सांगायचंय. चला हा पण एक शेवटचा प्रश्न बघूया, शेवटचा. जवळपास मला वाटतं की 20 प्रश्न आपण सॉल्व्ह केलेले आहेत. अतिशय सोपा प्रश्न आहे. किती असेल याचं उत्तर? एक्झॅक्टली 3 असं असेल. आता मित्रांनो हे लक्षात घ्या, तुमच्या आता हे लक्षात आलं असेल, काल मी तुम्हाला एक 5 डायमेन्शन वरती आपण बोललो कालच्या पार्टमध्ये. तुम्हाला हे सांगितले की कोणताही पार्ट तुम्हाला पिकअप करायचा आहे, एक पॉइंट पिकअप करायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्टेट बोर्ड, कोळंबे आणि बस्के सरांचा रेफरन्स तुम्हाला वापरायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करता येईल, याच्यामध्ये तुम्हाला तुमची PYQ सोडवता येईल. तर मित्रांनो काल मी तुम्हाला असं सांगितलं होतं की तुम्हाला नक्कीच 5 डायमेन्शनवरती काम करायचंय. आता मला सांगा, या सेकंड पार्टमध्ये, मागच्या पार्टमध्ये तुम्ही जे 5 डायमेन्शन केलं असेल याच्याबद्दल तुम्ही तुमच्या इथे आम्हाला कमेंट देऊ शकता की तुम्हाला तो सेशन कसा वाटला आणि विशेषतः तुम्हाला त्या 5 डायमेन्शन तुम्हाला इथे फायदा झाला का. तर चला तर मित्रांनो, हा फायदा जो तुम्हाला आहे प्रत्येक टप्प्यानुसार होणारच आहे. याच्यामध्ये आपण जवळपास 5 लेक्चर आपण डिझाईन केले होते. यापैकी आपला हा दुसरा जो काही पार्ट आहे दारिद्र्यावरचा, हा या ठिकाणी समाप्त होतो. पुढचा जो काही पार्ट असेल, हा पार्ट असेल आपला नियोजन, पंचवार्षिक योजना. तर तो खूप महत्वपूर्ण असणार आहे. नंतर आपण लोकसंख्या, निर्देशांक, अशा प्रकारचे महत्वाचे 12 ते 10 पैकी आपण जवळपास 5 ते 6 क्वेश्चन तुमच्या एक्झामला रिफ्लेक्ट होतील या दृष्टिकोनातून आपण इथे प्रयत्न करणार आहोत. तर चला तर मित्रांनो, आज आपण इथे थांबूयात. हा सेशन तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच आम्हाला इथे कमेंट करून कळवा. पण त्याच्या आधी जे काही आपण इथे आता 20 क्वेश्चन जे काही सोडवले असतील, यामध्ये तुमचा स्कोर किती आहे हे सुद्धा आम्हाला इथे कमेंट करून सांगायचं आहे. तर चला तर मित्रांनो, आज आपण इथे थांबूयात. धन्यवाद.